ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या साक्षीनं काही अनुभव, काही स्मरणं, काही अशा प्रेरक गोष्टी की ज्यांनी मला आणि अनेकांना काही एका सेवा कामासाठी प्रेरित केलं, त्याबद्दल आपल्याशी संवाद करण्याची संधी आज मला इथे मिळालेली आहे. खरं तर या संस्थेबद्दल मी गेले अनेक वर्ष ऐकून आहे आणि मी इथून कित्येक वेळा गेलेलो आहे. पण ही एक जुन्या लोकांनी खूप वर्ष चालवलेली, जपलेली अशी संस्था आहे आणि इथे संस्कृती, धर्म यांच्या रक्षणाचं, अभ्यासाचं काम चालत असतं. ह्या पलीकडे खूप जास्त माहिती मला नव्हती. पण जसा माझा या व्याख्यानमालेच्या निमित्ताने श्री नंदू कुलकर्णी यांच्याशी संबंध आला आणि संवाद झाला, त्यानंतर मला बरीच जास्त माहिती या कामाविषयी मिळत गेली. ज्या आपटे परिवारानं आणि आपटे वकिलांनी भारतातले आद्य क्रांतिकारक फडके यांच्या केसमध्ये त्यांची बाजू लढवली आणि वासुदेव बळवंत फडक्यांच्या बाजूने उभं राहणं म्हणजे संकट ओढून घेणं असा तो काळ होता. त्या काळातही आपटे वकिलांनी त्यांची बाजू विरोधात्मकपणे मांडली. त्याचा निर्णय त्या केसचा ठरलेला होता, परंतु कोणीतरी हे काम करणं खूप औचित्याचं होतं आणि अशी एक स्वातंत्र्य संग्रामाची मोठी परंपरा लाभलेल्या लोकांनी ही संस्था उभी केली. त्यांच्या योगदानातून ही संस्था उभी राहिलेली आहे. मला काही इंटरेस्टिंग गोष्टी आज सकाळी आम्ही संवाद करत होतो तेव्हा श्री कुलकर्णी यांनी सांगितल्या, जसं की हरिनारायण आपटे यांच्यासारखे साहित्यकार, लेखक हे या ठिकाणी जे वसतिगृह चालायचं त्याला व्यवस्थापक म्हणून काही काळ काम करत होते. नंतर स्वातंत्र्य चळवळीतले अनेक क्रांतीवीर आणि महान लोक या संस्थेमध्ये येऊन गेलेले होते आणि मग अशा या संस्थेमध्ये येऊन आपल्या कामाविषयी आणि आपल्या प्रेरणांविषयी संवाद करण्याची संधी मिळणं ही खरोखर भाग्याची गोष्ट असते. आणि मी पाहत होतो की ज्या आध्यात्मिक, सामाजिक क्षेत्रातल्या लोकांना इथं बोलवलं गेलं ती सगळेच त्यांच्या त्या क्षेत्रातले अद्वितीय असे लोक होते आणि ही परंपरा इतके वर्ष सातत्याने जपणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मी खूप मनापासून अभिनंदन करतो. संस्था चालवणं, संस्था सुरुवात करणं फार सोपं असतं. संस्था सातत्याने इतके वर्ष टिकवणं, त्याची प्रेरणा जिवंत ठेवणं ही काही इतकी सोपी गोष्ट नाही आणि ही गोष्ट तुम्हा सर्वांच्या साथीनं इथले कार्यकर्ते करतायत याबद्दल निश्चितच आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. मला जो विषय दिलेला आहे तो एकूणच प्रेरणा आणि काम या विषयीचा हा विषय आहे आणि अर्थातच तसं म्हणलं तर जे समर्थ रामदासांचं कार्य आहे, विचार आहे, त्या अनुषंगानं काही मांडणी करावी अशी अपेक्षा असते. खरं तर या सगळ्या संतांनी जो विचार सांगितला त्यामध्ये त्याचे काही प्रमुख पैलू होते. एक होता त्याचा एक राजकीय आशय की त्यांनी सामाजिक, राजकीय दृष्टीनं स्वतंत्र होण्यासाठी, माणसाचं व्यक्तिमत्व स्वतंत्र होण्यासाठी विचार मांडले, प्रेरणा दिल्या. जसं की आपण पाहतो की छत्रपती शिवरायांना संतांनी प्रेरणा दिल्या आणि त्या प्रेरणेतून त्यांचं मनोबल उंचावलं आणि सगळ्या समाजाची मनोधारणा त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी पूरक अशी बनवली. मग संतांचं सामाजिक योगदान काय आहे तर गंबा सरदार सारख्या मोठ्या विद्वान लेखकांनी संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे आणि आपल्यापैकी तो काहींनी नक्कीच वाचला असेल. तर एकूण संतांचं सामाजिक बदलामधलं, विकासामधलं काय योगदान होतं यावर त्यांनी प्रकाश जोत टाकला आणि आपण पाहतो की आज अगदी अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ असेल तर ती सुद्धा तुकाराम आणि संत रामदासांच्या वचनांना उद्धृत करत पुढे नेली जाते, कारण संतांवर लोकांचा विश्वास असतो. किंवा उत्तर भारतामध्ये कबीर, तुलसीदास यांचे दाखले देत एक सामाजिक दृष्टीनं नवा विचार मांडला जातो आणि या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर स्नेहालय आहे किंवा इतर सामाजिक संस्थांची कामं आहेत ती समाजाला निकोप बनवण्याची, समाजाला सक्षम बनवण्याची अशी ती एक धडपड असते. आणि समर्थ रामदासांचं जर आपण सर्व आयुष्य पाहिलं तर त्या सर्व आयुष्यामध्ये त्यांनी समाजाला निकोप बनवण्यासाठी, स्वतंत्र बनवण्यासाठी, आपला देव, देश आणि धर्म रक्षणासाठी त्यागाची प्रेरणा देण्यासाठी
त्यांनी त्यांच्या आयुष्याचं अनमोल असं योगदान दिलं. आणि म्हणून जी काही सामाजिक संस्थांची कामं चालतात किंवा त्यातलाच एक स्नेहालयाचं काम सुद्धा त्यातलंच एक काम आहे, ती सगळी कामं ही या संत विचाराला पुढे नेणारी कामं असतात. आणि म्हणून ही जी कामं आहेत ती जरी आजच्या भौतिक प्रश्नांना किंवा आजच्या वेगवेगळ्या गुंतागुंतीच्या सामाजिक समस्यांना स्पर्श करणारी असली तरी त्याचा पाया हा संतांनी जो सामाजिक सद्भावाचा, सामाजिक सुधारणेचा विचार मांडलेला होता, त्या पायावर या सगळ्या चळवळी उभ्या असतात हे आपल्याला नाकारता येणार नाही. आणि हा भावबंध हा स्वामी समर्थ रामदास, त्यांचं दासबोध आणि सगळ्या सामाजिक संस्था या त्यांचं ते अन्योन्य असं एक नाते संबंध आहे. आम्ही नेहमी विचार करतो की आपण जे करतो ते शहाणपणाचं आहे का, किंवा आपण वागतो ते शहाणपणाचं आहे का. आणि मग दासबोधातली मूर्खाची लक्षणं फक्त वाचली तर माणसाला खुलासा होतो की आपण करतो ते बरोबर आहे का चूक आहे. म्हणजे त्यासाठी फार कुठेतरी जाऊन कन्सल्टंटची गरज फारशी पडत नाही. जर संतांचं साहित्य थोडंसं वाचलं आपल्याला कळतं की जे आपण विचार करतो, वागतो ते योग्य आहे का अयोग्य आहे. अशा या सगळ्या संत महात्म्यांना, समर्थ रामदासांना मनापासून अभिवादन. आणि आता आजच्या विषयाबद्दल आपल्याशी थोडा संवाद करण्याचा मी प्रयत्न करतो. माझं आणि पुण्याचं एक नातं आहे, माझं आणि या सगळ्या परिसराचं पण एक नातं आहे. मी 1986-87 मध्ये एक वर्षभर पुणे विद्यार्थीगृहामध्ये, तेव्हा त्याला अनाथ विद्यार्थीगृह म्हणायचे, त्याच्यामध्ये मी अविगृहामध्ये मी राहत होतो. आणि त्यावेळेला मी इथं रानडे इन्स्टिट्यूटमध्ये जर्नलिझमचा कोर्स करण्यासाठी नगरहून आलेलो होतो. त्यानंतर मी जेव्हा या लालबत्ती भागातल्या महिला, त्यांची मुलं यांच्या कामाकडे वळलो तर त्याला पार्श्वभूमी अशी होती की आमच्या अहमदनगरमध्ये लष्कराच्या आस्थापना खूप आहे. आणि जिथं लष्कराच्या आस्थापना असतात तिथं लालबत्ती भाग हा येतो. आणि कारण की त्या महिलांच्यासाठीची ती ग्राहक तिथे उपलब्ध असतात. आणि हे जे सगळे इंग्रजांच्या काळामध्ये अशी पद्धत होती की जसे सैन्यामध्ये न्हावी लागतो, आचारी लागतो, एक जोड्याची कामं करणारा चर्मकार लागतो, म्हणजे सगळी जी गरज असते, लोहार लागतो, सुतार लागतो, अशा प्रत्येक ट्रेडची गरज असते. तशी इंग्रज लोकांचं जे सैन्य होतं ते फार लांबून इथं आलेलं होतं. आणि त्यातल्या बहुतेक लोकांनी काय आपली कुटुंब इथं आणलेली नव्हती. आणि म्हणून समाजातल्या विशिष्ट वर्गातनं महिला आणि मुली यांची रिक्रुटमेंट केली जायची. आणि जिथे सैन्य असेल त्या सैन्याच्या बरोबर या महिलांना सुद्धा ठेवलं जायचं. आणि त्यातूनच मग पुढे जिथे सैन्य तिथे लालबत्ती विभाग, म्हणजे कळलं पाहिजे लोकांना की ही घरं ही वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची आहेत. आणि म्हणून तो लालबत्ती तिथं लावण्याचा प्रघात पडला. आणि म्हणून सर्वदूर या जो वेश्या व्यवसाय जिथं चालतो त्या भागाला लालबत्ती भाग असं म्हणण्याची पद्धत आली. त्याचं कारण हे सैन्य आणि सैन्याच्या लोकांना ते कळावं की हे कोणतं घर हे वेश्येचं आहे आणि कोणतं नाहीये, किंवा कोणतं घर हे कुंटणखाना आहे आणि कोणतं नाहीये, त्याच्यासाठी ती पद्धत आली. तर असं आमच्या नगरमध्ये सुद्धा लालबत्ती भाग खूप मोठा होता पूर्वी. आणि मी जेव्हा 1982-83 मध्ये क्लासला जात होतो गणिताच्या, त्यावेळेला मला अशी परिस्थिती होती की त्या लालबत्ती भागातनं क्लासला जावं लागायचं. जाताना मी पाहायचो की माझ्याच वयाच्या मुली तिथे उभ्या आहेत आणि त्यांच्याकडून देहव्यापार करून घेतला जातो. आणि ते बघून खूप मन अस्वस्थ व्हायचं. आणि मग त्या काहीतरी करायला पाहिजे असं त्यावेळेला मला वाटलं. काय करायचं, कसं करायचं हे नीटसं समजत नव्हतं. पुढे जेव्हा मी महाविद्यालयात शिकत होतो तेव्हा आपल्या देशामध्ये आजही दुर्दैवाने एक जाती व्यवस्था आहे. आणि या सगळ्या संतांनी, अगदी रामदास, तुकाराम, कबीर यांनी या जन्मजात जाती व्यवस्थेवर आणि त्याच्यातलं जे शोषण आहे त्याच्यावर खूप कठोर असे प्रहार केलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर या सर्वांनी सांगितलं त्याप्रमाणे काही जातींच्या नशिबी फारच वाईट कामं आलेली आहेत. जसं की आपल्या समाजातल्या एका जातीचे लोक अख्ख्या समाजाचा मैला आपल्या डोक्यावरून व्हायचे खूप वर्ष. आता त्याला कायद्याने बंदी घातली, तरी काही ठिकाणी ती गोष्ट चोरून लपून चालू असते. उत्तर भारतामध्ये आपल्या समाजामध्ये कुठेही चोरी झाली की पटकन लोक म्हणतात बहुतेक ते फलाण्या जातीचे लोक चोरी करून पळाले असतील, कारण ती चोरी करणारी जात आहे. किंवा आपल्या इथे बऱ्याचदा काही
जे व्यक्तीचे दोष असतात ते कुठल्या तरी जातीला त्या जातीचं आधीच नाव चिटकवलेलं असतं आणि त्याबद्दल आता उल्लेख करणे अयोग्य आहे. परंतु आपण असे दोष हे जातीशी निगडीत केलेले असतात. काही जातींच्या नशिबी फारच वाईट कामं आलेली असतात. त्याच्यामध्ये एक भटकी विमुक्त जमात अशी आहे की त्यातल्या महिला आणि मुलींना देह व्यापारामध्ये आणलं जातं, वापरलं जातं, त्यांचं लैंगिक शोषण केलं जातं. तमाशा थिएटरमध्ये नाचायला तिथनं मुली आणल्या जातात आणि मग त्यांचं पुढे खूप मोठ्या प्रमाणावरती शोषण केलं जातं. अशा जातीतला एक मित्र मला मिळाला. मी जेव्हा त्याच्या घरी गेलो त्यावेळेला मी पाहिलं की त्याच्या कुटुंबातल्या महिला सगळ्या देह व्यापारात आहेत आणि त्याची लहान बहीण, त्याची आई, त्याची आजी 70 वर्षाची होती. ती चहाच्या कपावर तेच करत होती आणि परिस्थिती म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं कोणाला काही वाटत नव्हतं. तिथे सगळे पुरुष लोक बाहेर बसून पैसे घेत होते आणि मी माझ्या मित्राला विचारलं की अरे तुला दुःख होत नाही का, राग येत नाही का? तो म्हणाला की हे खूप परंपरेने चालत आलेले आणि याला मी विरोध करू शकत नाही. याला मी विरोध केला तर मला मारून टाकतील. तर मी इथनं आता शिक्षण घेणार आणि पळून जाणार, कारण मी हे बदलू शकत नाही. पण मी माझं जीवन तरी बदलू शकतो इथून निघून गेलो तर त्या क्षणी मला असं वाटलं की देवाची कृपा असते की आपण एका चांगल्या कुटुंबात जन्म घेतला. माझे आई वडील शिक्षक होते. तर आपल्याला देवाने ही जर कृपा आपल्यावर केली नसती आणि आपला जन्म इथं झाला असता आणि आपल्याला जर आपल्या जवळचे लोक, आपल्या कुटुंबातले लोक इथं पाहायला मिळाले असते तर आपल्याला काय वाटलं असतं. या विचाराने मी फार अस्वस्थ झालो आणि मला असं वाटायला लागलं की काहीतरी कृती करायला पाहिजे. नुसतीच हळहळ वाटणे, नुसतंच दुःख व्यक्त करणे, नुसतीच तात्विक चर्चा करणे लोकांच्या दुःखांची किंवा वेदनांची, हे काही खरं नाही. म्हणजे हे चांगल्या काय म्हणू त्याला आपल्या माणूसपणाला शोभणारी गोष्ट नाही. तर आपण काहीतरी तर करायला पाहिजे. आपण सगळं काही कोणीच करू शकत नाही, पण थोडंसं प्रत्येक व्यक्ती करू शकते. आपण जे थोडं करू शकतो ते पण आपण नेहमी उद्यावर ढकलतो. माझं शिक्षण पूर्ण होऊ द्या, मला नोकरी लागू द्या, माझं हे होऊ द्या, माझं ते होऊ द्या. आणि हे होता होता माणसं त्यांचं आयुष्य कधी संपतं त्यांनाही कळत नाही किंवा संपायला येतं त्यांनाही कळत नाही. मग आपल्या हातात छोटीशी गोष्ट राहते ती म्हणजे कुठेतरी देणगी द्यायची आणि हे मदत करायची. पण खरं तर त्याच्या आधीचा एक मोठा काळ हा असा असतो की ज्यामध्ये आपण माणूस म्हणून काहीतरी करू शकतो, पण खूप लोक ही संधी घेत नाही. तर मला सुद्धा प्रत्येकाला प्रेरणा धडक मारत असते बघा. आतून जाणवत असतं, आतून आवाज येत असतो, अरे काहीतरी कर, तू काहीतरी करू शकतो. पण आपण म्हणतो उद्या करतो, नंतर करतो, हे माझं काम आहे का, मीच करायला पाहिजे का, ह्यांनी काय केलंय, पोलीस काय करतात, हे काय करतात, ते काय करतात, मी काय करू शकतो ते आपण करत नाही. तर असं घडतं. तसं माझ्याही बाबतीत थोडंसं झालं. मी विचार करायला लागलो हे खरं कोणाचं काम आहे. आणि नंतर या सगळ्या प्रवासामध्ये मी जेव्हा पुण्यामध्ये आलो त्यावेळेला मला इथे विजयाताई लवाटे नावाच्या कार्यकर्त्या भेटले, ज्यांचं नाव तुम्हाला माहिती असेल आणि अनेकांनी त्यांना पाहिलेलं पण असणार आहे. तर त्या इथल्या बुधवार शुक्रवार पेठेमध्ये काम करायच्या आणि त्यांच्याविषयी मी जास्त माहिती पुणेकरांना सांगण्याची गरज नाही, कारण जे लोक सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत त्यांना विजयाताईंचं नाव माहिती आहे. तर त्या बाई कॉर्पोरेशनमध्ये काम करायच्या, पुणे कॉर्पोरेशनमध्ये, आणि इथलाच जो गाडीखान्याचा दवाखाना आहे तिथे त्या नर्स म्हणून काम करत असताना तिथे त्या महिला सगळ्या उपचारांसाठी यायच्या. आणि महिलांना 2 रोग झालेले असायचे, सिफिलिस आणि गनोरिया. जो वेश्य व्यवसाय करणाऱ्या महिलांना पुरुषांमुळे होणारा रोग असतो त्याला गुप्त रोग असं म्हणतात साधारणपणे, कारण ते डोळ्यांनी दिसत नाहीत, पण ते फार वेदनादायक असे रिप्रोडक्टिव्ह हेल्थचे गुप्त रोग असतात. तर त्याच्यावर उपचार करायला त्या यायच्या आणि मग त्यांच्याशी त्यांचा संवाद व्हायचा की काय करते तू, कशी आली. त्यांच्या लक्षात आलं की बऱ्याचशा महिला या अल्पवयामध्ये या देह व्यापारात आल्यात. त्यांना काही कळायच्या आतच त्यांना मुलं बाळं झाली, गुप्तरोग झाले. त्यांच्या आयुष्यावर त्यांचं कोणतंही नियंत्रण नाही आणि त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मग महिलांचं आयुष्य बदलणं जरा अवघड गोष्ट, कारण त्याच्यात त्यांची व्यसनं आली त्यांना लावलेली. ते पळून जाऊ नये म्हणून त्यांना व्यसनं लावली जातात, कारण एखाद्या माणसाला जर बांधून ठेवायचं असलं तर त्याचं अर्थशास्त्र बिघडवायचं. म्हणजे काय करायचं, त्याला व्यसनं लावून टाकायची. मग त्याला जेवाय खावायला 50 रुपये लागतात आणि त्याला बाकी व्यसनं करायला 250 रुपये लागतात. एकदा तो माणूस व्यसनी झाला की त्याला एवढे पैसे कमी श्रमात कुठनं मिळत नाहीत. मग तो
तो व्यवसाय सोडून किंवा ते शोषण सोडून जात नाही. जरी त्याला कळलं हे वाईट आहे, याचं शेवट वाईट आहे, आपल्यासाठी आरोग्यासाठी योग्य नाही, सगळं कळतं, पण तो सोडून जाऊ शकत नाही, कारण त्याला दुसरा पर्यायच आपण देऊ शकत नाही. आणि मग अशा या महिलांच्या मुलांसाठी त्यांनी त्या काळात पहिले डेक्कन जिमखान्यावर त्या एका आउट हाऊसमध्ये राहायच्या भाड्याने, तिथे त्यांनी काही मुलं आणली, वसतिगृह सुरू केलं. मग 1980 मध्ये त्यांनी एक विलास वाघ नावाचे कार्यकर्ते होते पुण्यामध्ये, त्यांच्यासोबत एक सर्वेशा सेवा संघ नावाचा संस्था काढली. मग पुढे त्यांनी निहार नावाची एक संस्था काढली. जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा निहार ही संस्था त्यांची उभी राहत होती. इकडे पुण्याजवळ जे लोहगाव आहे विमानतळाच्या पाठीमागे, तिकडे एक शिंदे वस्ती आहे, तिथे ती जागा होती. आणि मग त्या ताईंना भेटल्यावर मी या बुधवार शुक्रवार पेठेत खूप वेळा आलो, इथे खूप वेळा फिरलो आणि इथल्या महिलांशी बोलण्याचा योग किंवा बोलण्याची संधी मला विजयाताईंनी मिळवून दिली. आणि मग इथली तबला गल्ली, इथली ती 84ची इमारत, सगळ्या शुक्रवार पेठेतली गल्ली, छोट्या गल्ल्या, तिथल्या सगळ्या महिला, तिथल्या मालकिणी, हे जग मला माहीत झालं. आणि मग नगरला सुद्धा त्या काळामध्ये मी छोटे जॉब करत होतो. मी पुण्यामध्ये मॉडर्न कॉलेजला जॉब केला. मी इथल्या सरस्वती रात्र महाविद्यालय म्हणजे बाजीराव रोडला जे सरस्वती हायस्कूल आहे तिथे पण मी नोकरी केली. पुढे पुणे विद्यापीठामध्ये मी एमफिल PhD करण्यासाठी ॲडमिशन घेतली. आणि तरी पण हे सगळं करत मी नगरून पहिले 2 वर्ष मी इथे राहून काम केलं, पण नंतर मी नगरून जाऊन येऊन करत होतो. कारण मग मी असा विचार केला की माझ्या गावात माझ्या समोर जो प्रश्न आहे त्याच्यात मला काहीतरी करायला पाहिजे. विजयाताई म्हणत होते तू इथे आपण इथंच काम करू, पण मी म्हणायचो की इथं तुम्ही काम करता, तिकडे कोणीच काम करत नाही, तिथे काम करायला पाहिजे. तर त्या पण म्हणाले की हे बरोबर आहे, जिथं कोणीच काम करत नाही तिथं काम करायला पाहिजे, जिथे अंधार आहे तिथे दिवा लावला पाहिजे, जिथं ऑलरेडी दिवा लागलेला आहे तिथं अजून मोठा दिवा लावून काय फार फरक पडत नाही. तर त्यांनी मला पाठिंबा दिला आणि मग नगरमध्ये जाऊन मी त्यांच्यासारखे, माझ्याकडे खूप अनुभव होते त्यांचे, महिलांशी कसं बोललं पाहिजे, त्यांचे प्रश्न काय असतात, ते एक इन्साईट असते प्रत्येक कामाची, ते हळूहळू तुम्हाला काम करायला लागलं की मिळते. वरवर असं जाणवतं की काही नाही, जेवायला द्यायचे, झोपायची सोय करायची आहे, संडास बाथरूमची सोय झाली, शाळा उपलब्ध करून दिली की झालं. इतकं सोपं असतं तर कोट्यवधी लोकांचे आयुष्य सहज बदलली असती. पण याच्यामध्ये खूप गुंतागुंतीचं एक माणूस शास्त्र आहे. ते माणूस शास्त्र काय, त्याला तुम्ही मानसशास्त्र असे म्हणू शकता. की आपल्या लाभार्थ्यांशी एक भावनेचं नातं पाहिजे, प्रेमाचं नातं पाहिजे, तुमच्या स्पर्शाचं नातं पाहिजे. कारण जे टाकून दिलेले, वंचित किंवा उपेक्षित लोक असतात त्यांचं सगळ्यात मोठं दुःख काय असतं, जेवण नाही हे दुःख नसतं, कपडे फाटके आहेत हे दुःख नसतं, आपल्याला कोणी स्पर्शच करत नाही, आपल्याला कोणी जवळ घेत नाही, आपल्याशी कोणाचं भावनेचं नातं नाही, हे फार मोठं दुःख असतं. जगातलं सगळ्यात मोठं दुःख काय, एकटेपणा. आपण एकटे आहोत तर आपलं कोण नाही. आणि आपण सगळं करतो, जेवायला देतो, औषधं देतो, शाळेत घालतो, सुविधा देतो, चांगले कपडे देतो, पण त्यांनी त्या व्यक्तीची माणूस म्हणून जी भूक असते ती भागते का खरंच? नाही भागत. जर आपण आपल्या मुलांना किंवा नातवांना स्पर्श केला नाही आणि नुसतंच त्यांना घे चॉकलेट घे गोळी करत बसलो तर त्यांना आपल्याबद्दल प्रेम वाटेल का? आणि आपल्याला तरी त्यांच्याबद्दल आपलं त्यांचं एक नातं तयार होईल का? नाही होणार. तर तीच गोष्ट होती जी मला इथे शिकायला मिळाली. कारण बरेच लोक अशा वंचितांना मदत कशी करायची याचा खूप थेरॉटिकल विचार करतात, पण ताईंच्या बरोबर काम करताना, निहारमध्ये काम करताना मला या गोष्टी खूप जवळून समजल्या, ज्याचा मला पुढे न्यायालयाच्या कामामध्ये खूप उपयोग झाला. आणि मग हा जो सगळा इथपर्यंतचा प्रवास आहे याच्यामध्ये काय होतं की समोर दिसलेला जो प्रश्न असतो किंवा वेदना असते त्याला आपण प्रतिसाद दिला पाहिजे, आणि तो प्रतिसाद कधी आणि कसा द्यायला पाहिजे तर याबद्दल सुद्धा मला बरेच गुरु भेटले. मी तो खूप लोकांकडे गेलो, अण्णा हजारेंकडे गेलो, बाबा आमटेंकडे गेलो, ते कसं काम करतात सामाजिक प्रश्नांवर ते पाहिलं. ताईंचं तर माहितीच होतं मला. आणि एक प्रीती पाटकर म्हणून माझ्यापेक्षा थोड्या वयाने मोठ्या 4 वर्ष अशा ताई होत्या, त्या मुंबईला कामाठीपुऱ्यात काम करायच्या. मग त्यांच्या कामाविषयी मी जाणून घेतलं आणि माझ्या लक्षात आलं की या महिला आहेत प्रीतीताई किंवा विजयाताई, आणि इतक्या खराब ठिकाणी त्या धाडसाने काम करतात, लोकापवाद येतच असतात, कुटुंबातल्या जबाबदाऱ्या पण असतात, नोकरी होती विजयाताईंना, तर हे सगळं करून हे लोक काम करतात. म्हणजे जर इच्छा असेल तर मार्ग आहे आणि इच्छा नसेल तर खूप कारण आहे, हे त्यांच्याकडे बघून नेहमी समजायचं.
तर प्रत्येकालाच वाटतच असतं चांगलं घडलं पाहिजे, समाज बदलला पाहिजे. मग काय असतं की दोन प्रश्न प्रत्येकाच्या समोर येतात की पैसे कुठने येतील आणि माणसं कुठने येतील. बदल तर घडवायचा आहे. पण खरं तर काम सुरू करावं लागतं, म्हणजे माणसं येतात. आणि पैसा आपण शोधायचा नसतो. आपण जेवढे संसाधन आहेत तेवढे दावावर लावून काम करायचं असतं. पैसा किंवा संसाधनं सुद्धा आपल्याला शोधत येतात. हे जे सगळं मोठ्या माणसांना आलेले अनुभव होते ते शिकायला प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर काम करतानाच तुम्हाला शिकता येतात. तसं मला इथे या सगळ्या प्रवासामध्ये अनेक गोष्टी मला समजल्या, मला शिकायला मिळाल्या. आणि त्या ज्या प्रेरणा मनामध्ये आल्या त्याच्यावर लगेच कृती करायला पाहिजे. तर मला या सगळ्या मान्यवर लोकांच्या जगण्यातून दोन मूलमंत्र मिळाले. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा असं वाटतं काहीतरी करावं तेव्हा आपण स्वतःला दोन प्रश्न विचारले पाहिजे. आणि आपण दुविधेमध्ये असतो, करू का नको करू, कधी करू, मीच कशाला करू, खूप प्रश्न असतात. दोन प्रश्न स्वतःला विचारायचे. पहिला प्रश्न म्हणजे मी नाही तर कोण, आणि दुसरा प्रश्न म्हणजे आज नाही तर केव्हा. तर जी गोष्ट मी करू शकत नाहीये, मला जाणवतीये पण मी करत नाहीये, तर ती गोष्ट दुसरा कोणीतरी मी प्रेरणा देऊन करेल असं काही या जगामध्ये होत नसतं. माझे एकाचा मेंदू, दुसऱ्याचे हात, तिसऱ्याचे पाय असं मॉडेल सामाजिक क्षेत्रात तरी वर्कआउट होत नाही. तुमचा मेंदू, तुमच्या कल्पना, तुमचे हात, तुमचे पाय, तुमचे श्रम हेच मॉडेल वर्कआउट होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज नाही तर केव्हा. प्रत्येक जणाला वाटत असतं चांगलं काहीतरी करावं, घडावं, पण माणूस म्हणतो की आज नको, उद्या करू, कारण आज माझी परिस्थिती वाईट आहे, ती उद्या खूप भारी होणार आहे आणि उद्या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये मी मोकळा झालो की बरोबर सगळं करतो. माणूस हा मोकळा कधी होतच नसतो. माणूस रोज बांधला जातो आणि माणसाच्या कालच्यापेक्षा, प्रत्येकाच्याच, तुमच्या काय माझ्या काय, कालच्यापेक्षा आजच्या समस्या जास्तच आहेत. आणि काल जरा सोप्या समस्या होत्या, आज ते जास्त जटिल आणि गुंतागुंतीच्या समस्या तुमच्या माझ्या आयुष्यात समोर उभ्या राहत असतात. हा आपला अनुभव आहे. आणि म्हणून आज नाही तर केव्हा आणि मी नाही तर कोण हा मूलमंत्र मी या सगळ्या लोकांच्या बरोबर काम करताना शिकलो. आणि मग माझ्या समोर ज्या ज्या गोष्टी येत गेल्या त्यातून मला नुसतंच तळतळ वाटणे, नुसतीच दुःख होणे, याच्या पलीकडे जाऊन एक कन्स्ट्रक्टिव्ह रिस्पॉन्स किंवा ज्याला आपण रचनात्मक प्रतिसाद म्हणतो तो मी देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातून स्नेहालयाचे वेगवेगळे प्रकल्प उभे राहिले. आता इथे जिथे जिथे मी 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 असा शब्द वापरतो तर तो कृपया तुम्ही काय म्हणू, व्यक्तिवाचक मी असं समजू नका. मी म्हणजे तो आम्ही आहे खरं तर. कारण मी सुरुवात केली ही खरी गोष्ट आहे, कारण कोणतरी सुरुवात करायची असते. पण नंतरचा जो सगळा आजपर्यंतचा प्रवास आहे हा एक अनेकांचा सहप्रवास आहे. त्याच्यामधले अनेक जण दुर्दैवाने आज हयात नाही आहेत आणि शेकडो असे लोक आहेत जे काम करतात पण ते तुमच्या समोर नाही आहेत किंवा ते त्यांची माहिती समाजाला नाही आहे. तर मी तुमच्या समोर जेव्हा बोलतो आणि मी म्हणतो तर तो समजण्यासाठी मी म्हणतोय, पण ते खरं तर आम्ही आहोत. आणि ती एका मोठ्या गेली 35 वर्ष एका ध्येयाच्या दिशेनं चालणाऱ्या एका समूहाच्या वतीनं मी तुमच्याशी संवाद करतो, हा त्यातला अर्थ आपण लक्षात ठेवा. माझ्या समोर जसे जसे प्रश्न आले तसे तसं मी त्याला कन्स्ट्रक्टिव्ह रिस्पॉन्स, रचनात्मक प्रतिसाद देत गेलो आणि त्यातून एक एक प्रकल्प हे स्नेहालयाचे उभे राहिले. मग सुरुवातीला प्रश्न आला की या मुलांचं करायचं काय. ही मुलं मला मिळत नव्हती आणि त्या मुलांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग नव्हता. खरं तर आधी मला या महिलांबरोबर काम करायचं होतं, म्हणून मी नोव्हेंबर 1988 मध्ये लालबत्तीत गेलो आणि समाजशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे मी प्रश्नावली बनवून घेतली होती की तुम्हाला रोज किती पैसे मिळतात, मग त्या पैशाचं तुम्ही काय करता, तुमचे किती पैसे तुम्ही मुलांवर खर्च करता, किती पैसे शिक्षणावर खर्च करता, मुलांच्या आरोग्यावर किती पैसे खर्च करता, तुमचा पोलीसचा हप्ता किती आहे, मग तुमचं कुंटणखाना चालवणारी व्यक्ती किती पैसे घेते. आणि मला आठवतं त्यावेळेला 10 रुपये एक ग्राहक द्यायचे एका महिलेला, म्हणजे एक वेळेला तिच्याबरोबर संबंध करण्याचे 10 रुपये द्यायचे. तो स्वस्ताईचा काळ होता आणि महिलांची किंमतही फार कमी होती, कारण ह्या महिला बऱ्याचशा मराठी भाषा न येणाऱ्या दक्षिण भारतातून किंवा बंगाल, छत्तीसगड, राजस्थानचे काही जिल्हे इकडनं आणलेल्या असायच्या आणि त्यांच्यामध्ये काही मानसिक आजारी असायच्या, काही सगळ्या प्रकारच्या महिला असायच्या आणि काही अल्पवयीन असायच्या बऱ्याचशा. तर अल्पवयीन मुलींना तर कळतच नाहीये की त्या काय करतायत, त्यांना का वापरलं जात आहे. कधीतरी मिळणारं एखादं गोल्ड स्पॉट किंवा थम्सअप त्याच्यावरती आणि रोज भाकरी आणि एखाद्या कालवणाचं जेवण ह्याच्यावरती सुद्धा मुली वापरल्या जात होत्या.
तर हे सगळं असं दृश्य होतं. तर मला प्रश्न होता की आता जायचं कसं, महिलांसाठी काम करायचं. पण मी जेव्हा गेलो गल्लीमध्ये त्यावेळेला मला महिला प्रतिसाद देत नव्हते. आणि मी एक कांताबाई काळे नावाची कुंटणखाना चालवणारी तिथली महिला होती. मी तिला म्हटलं की या महिला का प्रतिसाद देत नाहीत, तर ती म्हणते ते तुम्ही तुमचंच बघा. मग तिथे एक लताबाई पवार नावाच्या बाई मला भेटल्या. तर त्या बाईंना, तेव्हा सुजाण बाई होत्या, म्हणजे परिस्थितीनं नाडल्यामुळे त्या इथं आलेल्या होत्या. आणि त्यांना इंग्रजी समजायचं, त्यांना समज खूप चांगली होती. त्या बाईंना लिहिता वाचता येत होतं. शिकलेली हुशार बाई होती. तिने सांगितलं की ती मला गिरीशच म्हणायची. तिने सांगितलं की काय गिरीश, की हे ज्या बायका आहेत त्यांच्याशी तुमचं काहीच नातं नाहीये. आणि त्यामुळं कालजीबाई कमल नाव सांगते, आज ती म्हणते नाही माझं नाव विमल आहे. कालजी म्हणते रुखसाना, ती आज म्हणते मी फरजाना आहे. तर मला असं वाटायचं की ही माझी चेष्टा करतात. ते म्हणजे चेष्टा करणारच, कारण तुझा काय संबंध आहे यांच्याशी, तुझा काहीच संबंध नाही. कारण तू यांच्यासाठी काय केलंय. आणि रोज इथे जे पुरुष लोक येतात यांना इतके वाईट अनुभव असतात की त्यांना माहिती असते हे सगळं खोटं आहे. जे काही तुम्ही वरवर गोड गोड बोलता सगळं खोटं आहे, फेक आहे. आणि त्याचा उद्देश वेगळाच आहे. मग म्हटलं की मी काय करायला पाहिजे बरं. तर तिने सांगितलं की तू जे शहाणपणा घेऊन आलेला आहे तो शहाणपणा तुझ्याकडेच ठेव. तू यांना विचार की मी काय करायला पाहिजे. तू ते प्रश्नावली, ते तुम्ही किती रुपये मिळवता आणि किती ग्राहक असतात आणि तुमचा सगळे जे आहे, तुम्हाला मुलं किती झाले आणि कसे झाले, काय सगळं बोगस आहे. कारण त्या सगळ्यातून काही निष्पत्ती नाही हे बायकांना माहिती आहे. त्यातल्या बऱ्याच बायका 13व्या 14व्या वर्षी 15व्या वर्षी या व्यवसायामध्ये आणलेल्या आहेत. आणि त्या कसं काय सांगतील कोणी त्यांना आणलं, कोणी त्यांना वापरलं. कारण त्यांच्यात त्या घाबरतात त्या सगळ्या गोष्टींना विचारायला, सांगायला. तर तू त्यांना विचार की तू त्यांच्यासाठी काय करू शकतो. आणि मी मग तिथे विचारलं की मी तुमच्यासाठी काय करू शकतो. आणि मग मला एका गंगा नावाच्या मुलीनं सांगितलं, तिच्या पोटात एक बाळ होतं आणि तिथे एक 4 वर्षाचा मुलगा होता, तो तिला त्रास देत होता. तर तिने मला सांगितलं की काय, आमचं आयुष्य संपलेलं आहे, पण आमच्या मुलांसाठी तुम्ही काहीतरी करा. आणि त्या मुलं धंद्याच्या वेळेमध्ये त्यांना गल्लीच्या बाहेर नेलं पाहिजे, कारण की ते गिरायकासाठी दारू गुटखा सगळं आणतात आणि मग ते पण व्यसनी होतात. कधी कधी हे गिरायक त्यांचं लैंगिक शोषण करतात. म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि मला दिशा मिळाली. मी विचार केला, त्या बाईचं तिचं मूल तिने मला दिलं. तिने दिलं म्हणून अजून दुसऱ्या एका रुक्मिणी नावाच्या बाईने तिचे 2 मुलं दिले. म्हणजे तिचे 5 मुलं होते. पण ती म्हणले मी सगळे एकदम नाही देणार, मी बघाल आधी 2 मुलांचं कसं करतो, मग उरलेल्या 3 मुलांवर विचार करेन. तर मला ती मुलं मिळाली त्या दिवशी मला खूप आनंद झाला. आणि मी त्या मुलांना घेऊन समोरच्या मैदानामध्ये गेलो. 14 नंबरची शाळा आहे तिथे महापालिकेची. तिथे जाऊन त्या मुलांबरोबर खेळलो, गप्पा मारल्या, भेळ खाल्ली, त्यांच्यावर गाणी शिकवली, त्यांना मला येणाऱ्या भूताच्या गोष्टी सांगितल्या. पोरं खुश झाली. मग दुसऱ्या दिवशी शाळेत घातलं. हळूहळू त्यांच्याशी माझा रॅपो वाढायला लागला. मग त्या महिला येऊन मधनं बघून जायच्या की त्या मुलांची काय अवस्था आहे. मग त्या मुलांसाठी शाळेची खोली मिळवली, तिथे संडास बाथरूम बांधलं, TV आणला, त्या नाईट केअर सेंटर सुरू केलं. हळूहळू 3 मुलांपासून सुरू झालेला असा तो प्रवास आहे. 4-5 महिन्यात तिथे 100वर मुलं यायला लागली. माझ्या लक्षात आलं की आता मला असंच काम नाही करता येणार, मला माणसं लागतील. पण आता माणसं अशी शोधून मिळत नसतात. माझे जे मित्रमंडळी होते माझ्याबरोबर शिकणारे, मला ओळखणारे, त्यांना मी सांगायचो की या महिलांची मुलांचे असे प्रश्न आहेत, काहीतरी आपल्याला काम करायला पाहिजे. सगळे म्हणायचे की हे खूप चांगलं आहे, करायलाच पाहिजे, येतो आम्ही संध्याकाळी ती यायचीच नाही. मग मला ते 8 वाजता सांगायचे, आम्हाला ह्या कारणामुळे जमलं नाही आणि असं कर तू ये रात्री 9 वाजता आपल्याला धाब्यावर जेवायला जायचं. तर माझ्या लक्षात आलं की हे जे मित्र आहेत ज्यांच्याबरोबर मी मजा करतो, तर ते काही ह्या सेवा कामात माझे मित्र किंवा माझ्या बरोबर चालणारे लोक असतील असं नाहीये. तर मला दुसऱ्या लोकांची गरज लागणार आहे. आणि मग मी काही त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही. पण मी माझं काम सोडून काही जाणं बंद करून टाकलं. म्हणजे मी माझं काम करत राहिलो. आणि हळूहळू मला अनुभव आला की ज्यांना असंच काम करायचं होतं ते लोक मला शोधत आले. मग त्याच्यात आमचा संजय लोढा होता, दीपक रामदेव होता, कल्पना धूपदरेन म्हणून होती, ममता जगताप नावाची तरुण मुलगी होती, मार्गसिद्धा पवार म्हणून होती. मार्गसिद्धा इथं नुमवी शाळेत सध्या शिक्षिका आहे. म्हणजे मी ज्या गोष्टी सांगतोय 35 वर्षापूर्वीच्या गोष्टी आहेत नगरमधल्या. तर असे अनेक जण भेटत गेले आणि गल्लीमधनं मुलं मिळायला लागली मला. त्या गल्लीमधले असे काही मुलं होते जे लालबत्तीत राहायचे, पण त्यांचे कुटुंब काही देह व्यापारात नव्हतं, पण त्या मुलांबरोबरच ते राहायचे. त्याच्यातून एक यशवंत, सचिन, दीपक,
संतोष अशी मुलं मला मिळत गेली आणि त्या मुलांबरोबर आमची मस्त मैत्री जमली. माझ्या समोर जे जे प्रश्न आले, जे ज्या अडचणी उभ्या राहिल्या, त्यातून मला प्रेरणा मिळाली आणि त्या प्रेरणांवर नुसतंच चिंता करायची किंवा त्याच्यावर शेरा मारायचा किंवा प्रतिक्रिया द्यायची, यापेक्षा सुद्धा त्याला एक कन्स्ट्रक्टिव्ह रिस्पॉन्स म्हणून एक उपक्रम आम्ही सुरू करत गेलो आणि अशा प्रकारे स्नेहालयाचे अनेक उपक्रम हे सुरू होत गेले आणि मी त्यातल्या काहींचा उल्लेख इथं करतो आणि त्याच्या मागचा थोडा कार्यकारण भाव सुद्धा आपल्याला सांगतो. ज्या वेळेला ज्या वेळेला ही मुलांचं रात्रसेवा केंद्र सुरू झालं तेव्हा समोर प्रश्न आला की त्यातले काही मुलांच्या आया पळून गेल्या होत्या आणि मुलं आणि मुली गल्लीमध्ये होती, कारण त्या व्यवसायातल्या महिलांशी त्यांची देण्या घेण्याची भांडणं व्हायची, कारण या महिलांचं खूप शोषण व्हायचं आणि दिवसभर धंदा करून ते कर्जबाजारीच व्हायचे, त्यांचं कर्जच वाढायचं, कारण की त्यांचे निम्मे पैसे हे कुंटणखाना चालवणारे लोक घेणार, 25% पैसे पोलीस घेऊन जाणार, उरलेल्या पैशात एक 10% पैसे धंद्याच्या वेळेत मुलं सांभाळणारी म्हातारी वेश्या असते तिला द्यावे लागतात. मग आजारपणावर 5-10% पैसे, पेन किलर खाण्यावर खर्च होतात. एवढं सगळं करून त्या बाईच्या हातात जिने 15 गिराईकं केले, तिच्या पोटभर खाण्याचं सुद्धा काही उरत नाही. मग त्यासाठी तिला कर्जावर पैसे घ्यावे लागायचे आणि मग कर्जावर पैसे घ्यायचे की ती दिवसभर 15-16 गिराईकं करून 20 गिराईकं करून ती कर्जबाजारीच होणार, ती अजून कर्जात बुडत जाणार आणि ती म्हणजे ते व्यवसायातून बाहेर पडू नये म्हणून तिला असं कर्जामध्ये बुडवून ठेवण्याची पद्धत होती. आणि तिथे मग ते अण्णा लोक असायचे लुंगी बांधलेले तामिळनाडूचे, ते अव्वाच्या सव्वा व्याजाने बायकांना पैसे द्यायचे आणि त्यांचं साठलोटा असायचं ब्रॉथेल किपरशी किंवा मालकिणींशी. म्हणजे ते किती व्याज घ्यायचे तर मी खूपदा पाहिले की 100 रुपयाला दर महिन्याला 25 रुपये व्याज हे सुद्धा देणारे लोक मी पाहिले आणि देणाऱ्या बायका मी पाहिल्या आणि त्यांच्यासमोर पर्यायच नाही, कारण त्यांच्यासाठी कुठली पतसंस्था नाही, कोणत्या बँकेत खातं नाही, कुठली शिधापत्रिका नाही, ओळखपत्र नाही, इलेक्शन कार्ड नाही. मग त्यांच्यासाठी कुठलाही ॲक्सेसच नव्हता की त्या अडचणीत आल्यावर पैसे त्यांच्यासाठी कुठनं तरी येतील. तर मग या सगळ्या पार्श्वभूमीवर जी मुलं तिथं वाद झाले, पैसे फेडता आले नाही बायकांना, त्या बायका पळून गेल्या, जाताना त्यांची मुलं या मालकिणींनी धरून ठेवली होती. तर त्यातल्या मुली त्यांना ठेवून घ्यायच्या होत्या, कारण मुलींचा उपयोग पुढे धंदा करण्यासाठी लगेच होणार होता. पण मुलं त्यांना त्रास द्यायची, व्यसनं करायची, गिरायकांना पण तिथे येणाऱ्या त्यांची लूटमार करायची आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं तुम्ही हे मुलं घेऊन जा. तर आम्ही सांगितलं की आम्ही फक्त मुलं नाही नेणार, तुम्ही मुली पण दिले तरच आम्ही मुलं नेऊ. तर बहीण तू ठेवून घ्यायची धंदा करण्यासाठी आणि गुन्हेगार होतो म्हणून तो तुझ्या उपयोगाचा नाही म्हणून भाऊ माझ्याकडे द्यायचा, असं नाही करून चालला. तर अशा प्रकारे मग मी ती मुलं मुली सगळी आमच्याकडे ताब्यात घेतली. मग त्यांना ठेवायचं कुठे? माझ्या घरामध्ये मी एक छोटं हॉस्टेल चालू केलं. माझे आई वडील भाऊ यांनी सगळ्यांनी मला खूप मदत केली. लग्न झाल्यानंतर पत्नीची सुद्धा मला खूप याच्यामध्ये साथ मिळाली. माझ्या घरामध्ये ही मुलं राहत होती तेव्हा या मुलांकडून खूप शिकायला मिळालं. मुलांची मानसिकता कशी असते, मुलं काय विचार करतात आणि मी खरं तर शिकवायला गेलो होतो आणि दुसऱ्याचं जीवन बदलायला गेलो होतो, पण मी अनुभव घेतला की माझं जीवन बदलत चाललंय, मीच खूप काही शिकतोय. आणि या सगळ्या प्रवासामध्ये जसं असतं की आपण म्हणतो बऱ्याच वेळा की यांनी ही संस्था उभी केली, हे संस्थापक आहेत, पण ते हाफ ट्रूथ असतं, अर्धसत्य असतं. जसं एखादी 20 वर्षाची मुलगी असते, तिचं लग्न करून देतात, मग तिला एक 2-4 वर्षांनी बाळ होतं आणि मग आपण काय म्हणतो की आईने बाळ फार छान सांभाळलं, आईने बाळाचा विकास केला. खरं तर त्या मुलीचा आई म्हणून विकास त्या बाळाने केलेला असतो. म्हणजे ही एक रेसिप्रोकल प्रोसेस असते, दोन गोष्टी होत असतात. आपण फक्त त्यातली पॉप्युलर गोष्ट अर्धी बघतो आणि त्याच्यावर भाष्य करतो, पण दोघंही एकमेकांना कॉम्प्लिमेंटिंग असतात. तसं ते होतं की मी काहीतरी शिकवायला गेलो होतो, प्रबोधन करायला गेलो होतो आणि मला प्रत्यक्षामध्ये खूप काही शिकायला मिळत होतं. या सगळ्या प्रवासात हा प्रेरणांचा प्रवास आहे. तुम्ही जेव्हा काही करता त्याच्यातून काहीतरी घडतं, घडल्यानंतर ती जी घडलेली घटना आहे ती तुम्हाला एक प्रतिसाद, एक प्रेरणा देत असते. त्या प्रेरणेवर तुम्हाला परत कन्स्ट्रक्टिव्ह काम करावं लागतं, रचनात्मक काम करावं लागतं. ज्या वेळेला तुम्ही असा सातत्यपूर्ण प्रतिसाद तुमच्या प्रेरणांना द्यायला लागतात तेव्हा एक एक प्रकल्प कुठल्याही संस्थेचे उभे राहतात, तसेच न्यायालयाचे उभे राहिले. मग माझ्या घरी जेव्हा ही मुलांची संख्या वाढली तेव्हा प्रश्न आला की एवढ्या जास्त संख्येच्या मुलांसाठी आता जागा नाहीये, मग कुठेतरी बाहेर जागा शोधायची. मग एक शरद मुत्था नावाचे बांधकाम व्यावसायिक होते,
तर त्यांचं नाव मला कुणीतरी सांगितलं. तर मी ठरवलं की जातो त्यांना भेटायला. आणि माझं एक मला कळलं होतं की विचार मनामध्ये आला की त्याच्यावर लगेच कृती करायची. आपण जर म्हणलं उद्या करू, परवा करू, तर उद्या परवा दुसरी संधी तुम्हाला मिळते. पण जी आत्ता हातातनं गेलेली संधी आहे, ती परत मिळत नाही. कारण तो मनामध्ये आलेले विचार म्हणजे परमेश्वरांनी दिलेली प्रेरणा असते. त्या प्रेरणेवर तुम्ही लगेच कृती केली तर काहीतरी घडणार असतं. जर तुम्ही म्हणले मी उद्या करतो, तो उद्या नवीन संधी आहे, पण कालची गेलेली संधी परत नाही. तर मला समजलं की त्या माणसाकडे खूप जागा आहे, तो दानशूर आहे, तो देऊ शकतो. मी असं खूप लोकांना आधी भेटलो होतो. तसं मी या माणसाला सुद्धा भेटायला गेलो. त्या दिवशी खूप पाऊस होता आणि माझं एक मन म्हणलं की पावसात नको जायला. दुसरं मन म्हणलं की तू म्हणतो उद्या जायचं, परवा जायचं. उद्या परवा पाऊस नसल ह्याची काही गॅरंटी आहे का? पाऊस कधी असू शकतो, निघा आत्ताच. माझा एक दुसरा मित्र होता सुनील दुधाट, त्याचा आणि त्यांचा संबंध होता. तर त्याला घेऊन मला त्यांच्याकडे जायचं होतं. तर मी म्हटलं सुनील दुधाटला आधी भेटलं पाहिजे. तर सुनील दुधाटला कधी भेटायचं, तर मला वाटलं पावसात दुसऱ्याच्या घरी जाऊ नये. पण मी म्हटलं की परत तोच प्रश्न, उद्या पाऊस नसणार आहे का, चला आत्ताच. मी गेलो त्याच्या घरी. आमच्या इथं पाऊस आला की लाईट जातो, तशी लाईट गेलेली होती. आतमध्ये 5-6 लोक कंदिलाच्या उजेडात काहीतरी गप्पा मारत होते. तर मी गेलो. तर त्यांनी मला सांगितलं की तू काही काम आहे का? मी म्हणलो काम आहे. तो म्हणलं उद्या आहे, मी जरा महत्वाचं बोलतोय. म्हणलं तुझं महत्वाचं बोलणं संपू दे, मग माझ्याशी बोल, मी बाजूला बसतो. तर तो मला म्हणलं यार तू फारच लोचट माणूस आहेस. म्हणलं काय, उद्या तू तू ऐका मी ऐका याची मला खात्री नाही. तर मला बसू दे बाजूला, मी काही त्रास देत नाही बा, चहा बिया करायला मदत करतो वहिनीला. बरं बरं म्हणलं कर. मग आम्ही गेलो. ते चहा मी आतून घेऊन आलो वहिनींनी केलेला, ते 3-4 लोकांना दिला. त्यांचे गप्पा व्यवसायाचे चालले होते. अंधारात चेहरे दिसत नव्हते. नंतर त्यांच्या गप्पा संपल्या, पण पाऊस खूप वाढला. तर ते माणसं म्हणले अरे बापरे, आता पावसामुळे तर अडकलो आम्ही इथंच. तो म्हणला बघा आता अर्धा तास वाट. मग मला म्हणला हा बोल तुझं काय काम होतं. मी म्हणलं अरे मला कळलं तुझ्या ओळखीचा एक शरद मुक्ता नावाचा माणूस आहे, त्याच्याकडे खूप जमीन आहे. तर मला असा एक प्रकल्प करायचा आहे, जे माझ्याकडे मुलं खूप झाली आहेत, मला जागा पाहिजे. तर तो मला म्हणला की तो माणूस जो होता तिथं बसलेला, जरा असा अंधारात मला चेहरा दिसत नव्हता. तो म्हणला नक्की काय करणार आहे तुम्ही? मग मी त्याला सांगितलं आम्ही असं असं करतो. सध्या काय करता? म्हणलं असं असं करतो. किती जागा पाहिजे? म्हटलं जागा पुष्कळ 5 एकर पाहिजे. तर सध्या 10,000 स्क्वेअर फूट पाहिजे, कारण आमच्याकडे काहीच नाही. म्हणजे आत्ता फक्त कल्पना आहेत माझ्याकडे, आणि असं करणार तसं करणार. तो उगाच जास्त जागा मागून योग्य नाही. तर तो म्हटला नाही नाही, पण ह्याच्यात 1 एकर तरी जागा तुला पाहिजे. मी म्हटलं अहो साहेब, मी म्हणतो ना मला 5 एकर जागा पाहिजे, पण आता 10,000 स्क्वेअर फूट पाहिजे. तर तो म्हणला घेऊन टाक. तर मी म्हटलं साहेब तुमचं नाव काय? तो म्हटलं माझं नाव शरद मुक्ता. मी पावसामुळे इथं अडकलो होतो, व्यवसायाचं बोलायला आलो, आणि मला साक्षात्कार झाला की आपल्या मनामध्ये विचार आला. ती संध्याकाळ मी जर पाऊस आहे, अंधार आहे, आत्ता नको नंतर करू असं म्हणून जर घालवली असती, तर मला तो माणूसही भेटला नसता आणि तो क्षणही मला सापडला नसता. तो माणूस म्हणला की मी म्हटलं साहेब द्या मला जागा तुम्ही. तर तो म्हणला नाही, मी तुला 1 एकर जागा देईल, 10,000 नको, आणि नंतर तुझं काम वाढलं तर 5 एकर जागा देईल. म्हटलं ठीक आहे साहेब. मग तो मला म्हणलं की कधी कधी तुला वेळ आहे जागा बघायला? माझा माणूस देतो. तर मी म्हटलं पाहिजे ना, आता रात्र झाली, उशीर झाला, अंधार झाला, पण मला माहिती होतं, मला कळून चुकलं होतं की काय होतं. मी म्हटलं साहेब मी तर आत्ता पण तयार आहे. त्यांनी कपाळावरच हात मारला. तो म्हटला अंधारात तुला कुठली जागा दिसणार आहे बाबा, उद्या सकाळी जा. मी म्हटलं चालेल. सकाळी त्यांनी 9ला बोलवलं. मी 8:30लाच त्याच्या दारात हजर होतो. तो विसरून गेला होता. त्याला मला बघून लक्षात आलं. मग त्यांनी एक माणूस दिला, मी गेलो घेऊन. मग जागा शोधली. तिथे पैसे नव्हते, तर ते डॉक्टर कालबाग होते पूर्वी आपल्या विज्ञान आश्रम चालवणारे. त्यांनी सांगितलं की पैसे नाही आहेत तर जिओडोसिक डोम बांधा, तो स्वस्तात तयार होतो. चिकन मेश, वेल्ड मेश लावायचं, आणि आपले स्टीलचे पाईप असतात पातळ, त्याचा गोल तयार करायचा, चौथरा बांधायचा, मग त्याला आपणच चिकन मेश, वेल्ड मेश. त्यांनीच आम्हाला सांगितलं तंत्र. आणि मग मी म्हटलं पैसे नाही आहेत. ते म्हणजे तुम्हीच गवंडी व्हा. जे अशिक्षित गवंड्याला जे काम येतं ते तुम्हा डिग्री वगैरे शिकणाऱ्या लोकांना येणार नाही, अशी तुमची खात्री काय? ते फार असं उपरोधात्मक छान बोलायचे डॉक्टर कालबाग. तसे त्यांनी मला विचारले की तुमची खात्री काय की तुम्हाला हे जमणारच नाही जे त्याला जमणार आहे? म्हटलं हा बरोबर आहे, बरोबर आहे, शिकू आम्ही. मग एक ट्रेंड गवंडी शोधला आम्ही, आणि आमचा एक मित्र जरा सिव्हिल इंजिनियर झालेला होता, अभय खानदेशी. त्याला घेऊन आम्ही बांधकाम केलं, डोम बांधला, मग तिथं मुलं शिफ्ट केली. सांगायचा मुद्दा असा आहे की त्यावेळेला जे मनामध्ये विचार आले त्या प्रेरणा होत्या, त्याच्यावर मी तात्काळ कृती केली, म्हणून
मला असं वाटतं की एक एक गोष्ट घडली, यातली एक जरी कडी निसटली असती आणि मी एकदा जरी असं म्हणलं असतं, आज नको उद्या, उद्या नको परवा, परवा नको तेरवा, तर त्याच्यानंतर काय घडलं असतं हे माझ्या हातात राहिलं नसतं. तर आपल्या हातामध्ये जेव्हा आपल्या मनामध्ये एक सद्विचार येतो, काहीतरी करण्याची उर्मी येते, त्याच्यावर तत्क्षणी कृती फार महत्वाची. ती जर उर्मी दाबून आपण म्हणलं नाही आज नाही उद्या, तर संपला विषय. त्याचं दुसऱ्या दिवशी सकाळी ती इच्छा फक्त 10% त्याच्यात दम शिल्लक राहिलेला असतो. आणि नंतर तर माणूस अशा खूप इच्छांच्या पोतडीमध्ये ती पण एक इच्छा टाकून देतो की मला असं असं करायचं. मग त्याच्यानंतर हॉस्टेल सुरू झालं, कार्यकर्ते गोळा झाले. मग प्रश्न आला की लोक म्हणायला लागले की तुम्ही इथे 40 मुलं आणून ठेवले लालबत्तीतले, पण तुम्ही 5 मुलं काढता तिथनं बाहेर आणि तिथे तुमच्याकडे 25 मुलं आलेली असतात एका महिन्यामध्ये कुठनं कुठनं. म्हणजे देह व्यापाराला अल्पवयीन मुली आलेल्या असतात, त्यांचे लहान मुलं त्यांच्याबरोबर आलेले असतात. तर तुम्ही काय करताय, गळका रांजण भरताय. तुम्ही मूळ प्रश्नावर काम करायला पाहिजे. आणि मग आमच्या लक्षात आलं की बरोबर आहे. तो विचार सुद्धा किंवा ती कॉमेंट ही जरी निगेटिव्ह केलेली असली की काय तुमच्या कामात अर्थ नाहीये, तुमचं काम करून काय फायदा नाही, कारण तुम्ही 5 बाहेर काढता 25 आलेले असतात, याचा काही इलाज नाही. या डॉक्टर प्रकाश शेठ, नमस्ते. तर त्याच्यात मी म्हटलं की ही आपण सकारात्मक घेऊयात. आणि मग त्याच्यात विचार केला की आपण अँटी ट्रॅफिकिंगचा ड्राईव्ह सुरू केला पाहिजे. आणि मग थोडा अभ्यास केला. मग लक्षात आलं की आपल्याला बऱ्याच लोकांना या विषयाबद्दल कमी माहिती असते, पण भारतामध्ये साधारणपणे 55 लाख महिला आणि मुली या देह व्यापारामध्ये, आणि त्यातल्या जवळपास 40% महिला या अल्पवयामध्ये म्हणजे 18 वर्षांच्या आतच त्यांना या देह व्यापारामध्ये आणलं जातं. आणि त्यावेळेला युनिफेम नावाची एक संस्था आहे. युनिफेम म्हणजे जसं मुलांसाठी युनोची युनिसेफ ही संस्था काम करते, तशी महिलांसाठी काम करणारी जी संस्था आहे तिला युनिफेम म्हणतात. तर युनिफेमनी सांगितलं की भारतातून दरवर्षी साधारणपणे 2 लाखाहून जास्त अल्पवयीन मुली देह व्यापारामध्ये आणल्या जातात, विकल्या जातात. आता आपलं कसं असतो आपला समाज बघा, की आता ही गोष्ट काय कोणाला माहीत नव्हती अशातली गोष्ट नव्हती, पण आपण काय म्हणत असतो की आम्ही एखाद्या शत्रू राष्ट्राला, कारण आपले प्रत्येक शेजारी एक तर आपला शत्रू असतो काही अपवाद सोडले तर, आणि मग आपण काय म्हणतो की शत्रूला आम्ही 1 इंच जमीन देणार नाही, की कसं आपलं एकदम अभिमानाने आपली छाती अशी दाटून येते की किती भारी धाडसी वक्तव्य आहे आणि आपल्याला एकदम अभिमान वगैरे वाटत असतो. पण आपल्या देशामधले कितीतरी अल्पवयीन मुली आणि महिला यांना आपण सांभाळू शकत नाही, म्हणून जगाच्या बाजारपेठेमध्ये जाऊन त्यांना विकलं जातं. मग ते ॲम्स्टरडॅमच्या बाजारात असतात. ॲम्स्टरडॅमचा बाजार खूप मोठा आहे, रेड लाईट एरिया, किंवा न्यूयॉर्कच्या बाजारात विकले जातात. तर त्याच्याविषयी आपल्याला काही वाटत नाही. म्हणजे आपल्याला दगड माती धोंड्यांचं इतकं प्रेम असतं, इतकं त्यांच्याबद्दल आपण प्राण द्यायला तयार असतो. इंच इंच लढवू म्हणतो आपण, मरू पण काय. पण आपण असं म्हणत नाही की एकही अल्पवयीन मूल या भारतातलं हे असं परदेशात विकलं गेलं नाही पाहिजे आणि त्यांच्याकडून अशी चुकीचे कामं करून नाही घेतले गेले पाहिजे. म्हणजे आपलं जे काही प्रेम आहे, तर आपण देश म्हणजे देशातली माणसं समजतच नाही. तर आपण देश म्हणजे देशातली दगडं माती विटा स्क्वेअर फूट यांनाच आपण देश समजतो. ते पण देश आहेत, पण देश म्हणजे खऱ्या अर्थाने जर म्हणाल तर प्राथमिकदृष्ट्या महत्वाची गोष्ट म्हणजे देशातली माणसं. तर हे सगळं वाचल्यानंतर लक्षात आलं की आपल्याला काम करायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही 95 साली एक अल्पवयीन बालकांना देह व्यापारातून मुक्त करण्याचं मिशन चालू केलं. आणि त्या मिशनच्या मध्ये मग आम्ही रेड टाकणे, त्या मुलांना मुक्त करणे, कधी पोलिसांच्या मदतीने, कधी पोलिसांच्या मदतीशिवाय समूह करून असं काम करायला सुरुवात केली. आणि मग आमचे खूप संघर्ष सुरू झाले, कारण जोपर्यंत तुम्ही लालबत्तीमध्ये येऊन कंडोम वाटता, खाऊ वाटता, मुलांना शिक्षणाची सोय करता आणि मुलांचा त्रास वाचवता, गल्लीतल्या महिलांचा आणि इतर लोकांचा, तोपर्यंत तुम्हाला पाठिंबा असतो. नंतर तुम्ही तिथल्या शोषणाकडे लक्ष देत नाही. कारण मी तुम्हाला सांगितलं तसं की एक बाई जर 10 गिरायकं करून दिवसाला 100 रुपये मिळवत असेल, तर त्यातले 50 रुपये ती कुंटणखाना चालवणारी बाई घेते, 25 रुपये पोलीस घेऊन जातो, 10 रुपये मुलं सांभाळणाऱ्या बाईला द्यावे लागतात, 10 रुपये पेन किलर देणारा डॉक्टर असतो, तो खरा डॉक्टर नसतो, लालबत्तीत सगळे फेक डॉक्टर असतात.
डर्मेटॉलॉजिस्ट नसतो खरा, तर असे डॉक्टर असतात जे गुप्तरोगावर उपचारच करत नाहीत, तर ते फक्त पेन किलर देतात आणि दिवस काढतात. मग त्यांच्यावर 10 रुपये खर्च असतो आणि एवढं सगळं करून त्या बाईला जेवायला परत कर्जावर पैसे घ्यावे लागतात, म्हणजे ती कर्जाच्या ओझ्याखाली डुबते. तर हे सगळं जे काही एक भीषण असं वास्तव आहे, या भीषण वास्तवाचा विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्या समाजातल्या माणसांबद्दल आपण किती कॉन्शियस असतो. आणि फार लोकांना हे माहिती पण नसतं आणि माहिती करून घ्यायची इच्छाही नसते. आणि आता तर काय झालं की प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि प्रत्येकाला एंटरटेनमेंट पाहिजे. थोडं गाणं बोर झालं की आपण दुसरं चॅनल लावतो, थोडं यूट्यूबला पाहिजे ते नाही मिळालं तर लगेच दुसरं काहीतरी लावतो, रेडिओ पण हा चॅनल चांगला नसला की दुसरा लावतो. आपण आपलं जो मन आहे, बुद्धी आहे, ती सगळी या मनोरंजनाच्या काय म्हणू व्यसनाने ग्रासून गेलेली आहे. आणि ही परिस्थिती कमी अधिक प्रमाणात लहान थोर सगळीकडे आपण पाहतो समाजामध्ये. आता इथं तुम्ही संवेदनशील लोक आहात म्हणून आपला अनमोल असा वेळ काढून इथं आलेला, पण ही परिस्थिती होती. तर मग आम्ही अँटी ट्रॅफिकिंगचा ड्राईव्ह सुरू केला. एकदा 5 मुली सोडवल्या अल्पवयीन. आणि मग ब्रॉथेल किपरनी सांगितलं की आता तुम्ही गल्लीत यायचं नाही, तुम्ही आले तर आम्ही तुम्हाला HIV इंजेक्शन टोचू. म्हणजे काय, तिथे बऱ्याच बायका HIV झालेल्या होत्या, त्यांचं रक्त काढून तुम्हाला टोचू तुम्ही इथं आले तर. आम्ही घाबरलो. कुणीतरी म्हटलं चला पोलिसांना आपण कंप्लेंट करू. पण मग आम्हाला परिस्थिती माहिती होती. पोलीस इथं रोज येऊन हप्ता घेऊन जातात. आम्ही पोलिसांकडे कंप्लेंट केली असती तर आमच्या आधी ती यांना कळली असती. तसंच होतं नेहमी. अल्पवयीन मुली काढायच्या बाबतीत आम्ही तक्रार दिली, मुली दुसऱ्या दिवशी गायब झालेल्या असतात, 1 तासातच गायब होतात. कारण आपल्या देशामध्ये आजही कुठलाही अवैध धंदा हा पोलिसांच्या परवानगीशिवाय सुरूच करता येत नाही. लक्षात ठेवा. मटक्याची टपरी टाकायची असेल तर पहिले तुम्हाला जावं लागेल आणि फरासखाना पोलीस स्टेशनच्या साहेबांना भेटून सांगावं लागेल, साहेब इथं मटक्याची टपरी टाकतोय. साहेब म्हणतील तिथं नको टाकू, तिथं माझा हा माणूस आहे, तू दुसरीकडे टाक, तू ह्या चौकात टाक, नाही का. मग तो म्हणेल साहेब दगडूशेठच्या तिथं टाकू का, नको नको, देवाच्या आसपास दिसलं आमची बदनामी होते, तू पलीकडे जाऊन टाक, दिसली नाही पाहिजे. म्हणजे लोकांची जी धारणा आहे ती अशी. त्यामुळे पोलिसांना सांगून फायदा नव्हता. मग आम्ही विचार केला की आपण कसं बरं बचावणार आणि काम कसं शाबूत ठेवणार. मग आमच्या लक्षात आलं की समूहाची एक ताकद असते आणि आपण भीतो हीच या लोकांची शक्ती आहे. म्हणजे सज्जन लोक भीतात, सज्जन लोक एकत्र येत नाहीत, सज्जन लोक सामूहिक कृती करत नाहीत. हीच दुर्जन लोकांची सगळ्यात मोठी शक्ती असते, सामर्थ्य असते. आम्ही सगळे तरुण लोक एकत्र आलो आणि आम्ही ठरवल्याप्रमाणे गल्लीत जाऊन त्या सगळ्या ब्रॉथेल किपरना सांगितलं की ज्या दिवशी आमच्यातल्या एकालाही एक जण जरी पॉझिटिव्ह होईल त्या दिवशी आम्ही इथे येऊ आणि जो पॉझिटिव्ह झालेला असेल त्याचं रक्त घेऊन इथल्या प्रत्येक कुंटणखाना चालवणाऱ्याला, प्रत्येक इथल्या तुमच्या त्याला पिंप म्हणतात म्हणजे दलाल, नंतर प्रॉकरर म्हणजे मुली पुरवणारे, प्रत्येकाला आम्ही टोचून तुमच्या अख्ख्या खानदानाला आम्ही पॉझिटिव्ह करू. तर तुम्हाला टोचायचं तर बिंदास टोचा. आणि आम्ही हा दम देऊन आल्यानंतर आमच्या लक्षात आलं, आम्ही त्यांच्या डोळ्यात भीती पाहिली. मग आमच्या लक्षात आलं की नैतिक भूमिका असेल तर तिचं एक सामर्थ्य असतं. आणि त्या नैतिक भूमिकेत जर जी तुमची भूमिका आहे ती नैतिक असेल, तुम्ही परमेश्वराला स्मरून काम करत असाल तर तुम्हाला तशी भिण्याची गरज नसते. परमेश्वर तुमच्या पाठीशी असतो. आणि समूहाची शक्ती फार जबरदस्त गोष्ट आहे. या देशात जे कायद्याने होणार नाही, जे कोणाला सांगून होणार नाही, तर समूहाची शक्ती असेल, 10 लोक एकत्र आले आणि त्यांनी एखाद्या महत्वाच्या नैतिक गोष्टीचा नैतिक आग्रह धरला तर ती गोष्ट होणार म्हणजे होणार. बाकी तुम्ही त्यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री, पोलीस प्रमुख कोणाला जाऊन काही सांगा, ते होण्याची शक्यता फार कमी. पण समाजातल्या नैतिक शक्तीच्या आधारावर मोठे मोठे बदल होऊ शकतात. तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता. नंतर आम्ही कधी भिलो नाही आणि त्याचा परिणाम मी सांगतो. 700हून अधिक केसेस आम्ही केल्या आत्तापर्यंत. आणि या सगळ्या प्रकरणांच्या मुळं एका प्रकरणाचा उल्लेख मी करेल की एका केसमध्ये आम्ही एक 14 वर्षाची मुलगी सोडवली, एक 16 वर्षाची मुलगी सोडवली. पहिल्या मुलीच्या केसमध्ये 22 आरोपी होते, दुसऱ्या मुलीच्या केसमध्ये 17 आरोपी होते. या लोकांना आम्ही 8 वर्ष केस लढलो. अल्पवयीन मुलीची आम्ही साक्षीदार झालो, पंच झालो. आणि मग या गुन्हेगारांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा खालच्या कोर्टाने दिली आणि ती सुप्रीम कोर्टाने सुद्धा कायम केली. सगळ्या स्तरावर आम्ही लढलो. आणि त्याचा परिणाम असा झाला की आमच्या नगर जिल्ह्यामध्ये 3500 बायका धंदा करतात, पण एकही अल्पवयीन मुलगी त्या व्यवसायात सापडणार नाही. आणि तुम्ही आत्ता सिटी पोस्टाजवळ माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला दाखवतो
की तिथे काही अल्पवयीन मुली उभ्या आहेत. तर सिव्हिल सोसायटीचा धाक असेल ना तरच फक्त कायदे अंमलात येतात. सिव्हिल सोसायटीचा धाक नसेल तर पोलीस सुद्धा हतबल असतात. उदाहरणार्थ हेल्मेटचा कायदा, पोलीस काही करू शकत नाहीत, पुढारी काही करू शकत नाहीत. कायदा खूप चांगला आहे. रोज नितीन गडकरी सांगतात की आपल्या देशात किती हजार लोक हेल्मेट न वापरल्यामुळे मरतात. सगळ्यांना कळतंय, कायदा करून ठेवलाय, पण कायद्यावर अंमलबजावणी होऊच शकत नाही. कारण आपल्या देशामध्ये समाजाचे जे कायदे आहेत किंवा समाजाच्या ज्या धारणा आहेत ते कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कायद्याने जातीयता गुन्हा आहे, पण आपल्यापैकी बऱ्याच लोकांना, म्हणजे इथं बसलेले नाही बरं का, बाहेरच्या समाजातल्या बऱ्याच लोकांना तुम्ही अंधारात धरा आणि त्यांची कॉलर धरा आणि त्यांना विचारा तू कोण, तर तो हे नाही सांगणार की मी भारतीय आहे, तो हे पण नाही सांगणार मी हिंदू आहे, तो त्याची जात सांगेल तुम्हाला. कारण आपली खरी ओळख काय असते खरवडल्यावर? खूप दुर्दैवाने आपल्यातल्या बहुतांश लोकांची खरी ओळख आजही त्यांची जात आहे. आणि म्हणून कधी कधी जे विद्वान लोक सांगतात की हा वेगवेगळ्या जातींची एक गोधडी आहे हा देश, हा समाज, म्हणजे आपण म्हणतो त्याला, पण खरंच पहिले आणि शेवटी भारतीय असलेले किती लोक असतात? फार थोडे. जे खरोखर देशाचं स्वरूप ज्यांना समजलंय, ज्यांना संतांचा भाव समजलाय, ज्यांना या थोर वीर क्रांतिकारकांच्या बलिदानाचा अर्थ समजलेला आहे, असे थोडे लोक म्हणतात मी पहिले भारतीय शेवटी भारतीय. बाकी बहुतेक लोकांचं काय, खरवडलं की त्यांची आयडेंटिटी म्हणजे त्यांची जात. सांगायचा मुद्दा असा की आमच्या हे लक्षात आल्यामुळं आम्ही काही सामाजिक बदल घडवले. आम्ही स्वतः तक्रारदार, साक्षीदार, पंच झालो. आपल्याला सगळ्यांना चांगला बदल घडावा असं वाटतो, पण स्वतःहून पोलीस स्टेशनला जाऊन कधी कोणी सांगतं का की साहेब अल्पवयीन महिला मुलांची केस असेल, डोमेस्टिक व्हायलन्सची केस असेल, महिला अत्याचाराची केस असेल आणि तुम्हाला साक्षीदार पंच मिळत नसेल तर हा माझं कार्ड आहे, मला संपर्क करा, असं स्वतःहून स्वेच्छेने कोणी नागरिक सांगतो का? जाऊन क्वचित सांगतात लोक. आणि सांगण्याचा मुद्दा हा आहे की आम्ही हे काम स्वेच्छेने केलं आणि म्हणून आज नगर जिल्ह्यात 3500 महिला आहेत, पण एकही अल्पवयीन मूल धंद्यात शिल्लक नाही. कारण कन्व्हिक्शन झाल्याशिवाय कायद्याला कोणी घाबरत नाही. शिक्षा झाल्याशिवाय त्या कायद्याला कोणी किंमतच देत नसतं. दंड झाला नाही तर त्या ट्रॅफिक पोलिसला कोणी विचारणार नाही. आता ते थांबवतच नाहीत, ते फक्त गाडीचा नंबर लिहितात आणि तुमच्या नावाचं चलन तुम्हाला व्हॉट्सअपवर येतं, इतके पैसे भरून टाका, तुम्ही सिग्नल तोडला. तर आता त्या पोलिसला घाबरतात लोक. का घाबरतात? तो चलन टाकून देतो मागे, तुमच्या मागे पळत नाही, तुम्हाला थांबवतही नाही. आता परत टेक्नॉलॉजीचा वापर होतो. तर या सगळ्या परिस्थितीमुळं आज आपण पाहतो की जिथं सिव्हिल सोसायटी संघटित असते जशी तिथं अल्पवयीन मुलींचा वापर बंद आहे. इकडे आपण पाहिलं मुंबईला कामाठीपुऱ्यात जा, नागपूरच्या गंगा जमनात जा, राजधानी दिल्लीच्या GB रोडवर जा, कलकत्त्याच्या सोनागाची बहुबाजार शोभा बाजारमध्ये जा. भारतामध्ये जेवढे 750 जिल्हे आहेत ना त्यातले जवळपास 650 जिल्ह्यांमध्ये कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये स्वरूपामध्ये हा देह व्यापार चाललेला असतो. कधी तो उघडपणे असतो, कधी तो चोरून लपून असतो, कधी तो आता व्हॉट्सअपवर आणि मोबाईलवर आलेला आहे आणि त्या माध्यमातून तो पकडणं पण खूप अवघड आहे. आणि यामध्ये अल्पवयीनांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो, पण सिव्हिल सोसायटीची तक्रार नसते, लोक तक्रार करत नाहीत. हा प्रॉब्लेम आहे. कारण तक्रार केली की जबाबदारी येते आणि तिसऱ्या व्यक्तीसाठी कोण तक्रार करणार? मी माझ्यासाठी सुद्धा तक्रार करायला घाबरतो, माझ्यावरच्या अन्यायासाठी. तर मी दुसऱ्याच्या अन्यायासाठी कधी जाऊन कोण तक्रार करणार? तर असा आपला हा सगळा समाज आहे. आणि त्यामुळं आम्ही जेव्हा हे तक्रारी केल्या त्यावेळेला आमच्या इथे एक बदल घडला. दुसरा मोठा बदल, मी त्या सगळ्या प्रकल्पांबद्दल सांगणार नाही तुम्हाला, पण दुसरा मोठा बदल घडला म्हणजे सेकंड जनरेशन प्रॉस्टिट्यूशन बंद झालं. म्हणजे परंपरेने अगदी खापरपणजीपर्यंत सगळ्या महिला वेश्या व्यवसायात होत्या, पण आता ती मुलगी शिकलेली आहे आणि ती एका IT कंपनीत जॉब करते, ती एका चांगल्या प्रॉस्परस अशा व्यवसायामध्ये आहे, ती पोलीस झाली आहे, ती सरकारी नोकरीत, ती निमसरकारी नोकरीत आहे, तिने उत्तम दर्जाचं शिक्षण घेतलं. असे अनेक रोल मॉडेल आम्ही तयार करू शकलो आणि म्हणून सेकंड जनरेशन प्रॉस्टिट्यूशन बंद झालेले आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लालबत्तीतल्या जे महिला आहेत त्यांचे जे गुप्तरोग आहेत, तर HIV प्रमाण थोडंसं अजूनही शिल्लक आहे, कमी झालेले आहे. आता आईकडून बाळांना होणारा संसर्ग जवळपास बंद झालेला आहे औषधांमुळे. आणि आता जे HIV बाधित जोडपी आहेत आमच्या संस्थेतली मुलं मुली, त्यांची लग्न लावतो आम्ही दरवर्षी मोठ्या प्रमाणावर, आणि त्यांची मुलं किंवा मुली हे निगेटिव्ह निघतात, HIV निगेटिव्ह निघतात. त्याच्यामुळे आता पहिल्यासारखं नैराश्याचं वातावरण नाही राहिलं, आशादायक वातावरण तयार झालं. आणि आमच्या ह्या सगळ्या प्रयत्नांच्यामुळे लालबत्तीमध्ये HIVचं प्रमाण किंचित दिसत असलं आजही, कारण अनेक मार्गांनी तो
व्हायरस येतोच कुठून कुठून, बाहेरून येतो. आपला देश मध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, कुणी कुठेही जाऊ शकतो, कुणी कुठेही हिंडू फिरू शकतो. आणि त्या सगळ्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करणारे लोक असतात, त्याच्यामुळे इन्फेक्शन होतं महिलांना कुठून तरी. पण जे गुप्तरोग आहेत, सिफिलिस, गनोरिया सारखे, त्यांचं मात्र पूर्ण निर्मूलन करण्यात आम्हाला यश आलं. कारण आम्ही त्या महिलांच्या बरोबर त्यांचे जे सगळे रेग्युलर पार्टनर होते त्यांचे पण उपचार केले, ज्या ज्या महिला आम्हाला सापडल्या. आणि आता सुधारणा काय झाली, आता वन शॉट ट्रीटमेंट आली. पूर्वी म्हणजे बरेच दिवस गोळ्या औषधे घ्याव्या लागायच्या. आता जिला गुप्तरोग आहे तिला वन शॉट एक गोळी देऊन टाकली की परत तिला दुसऱ्या गोळीची गरजच नाही. तर अशा सगळ्या ज्या सुधारणा होत गेल्या वैद्यकीय क्षेत्रात, त्याचाही आम्ही फायदा घेतला. आणि म्हणून आमच्या लालबत्तीमध्ये गुप्तरोग मुक्त लालबत्ती आहे, अल्पवयीन मुक्त लालबत्ती आहे. त्याचप्रमाणे या महिलांच्या बाबतीत सक्षमीकरण कुठपर्यंत पोहोचावं, तर सध्या स्नेहालयाचं जे मागच्या 2 महिन्यांपूर्वी जे नवीन विश्वस्त मंडळ निवडलं गेलं, तर गेल्या पहिल्यापासूनच स्नेहालयाच्या विश्वस्त मंडळात जे देह व्यापारातल्या महिला आहेत त्या आजीव सदस्य होत्या, विश्वस्त होत्या, तृतीयपंथी, LGBTQ समुदाय किंवा HIV बाधित यांचंही प्रतिनिधित्व आमच्या विश्वस्त मंडळात पहिल्यापासून होतं. परंतु आता आमच्या एक जयाताई जोगदंड नावाच्या ताई आहेत, ज्या अनेक वर्ष लालबत्तीतल्या महिलांबरोबर काम करत होते, त्या आता आमच्या संस्थेच्या अध्यक्ष झाल्या. तर मला आवर्जून सांगावं असं वाटतं, मी आता माझी भूमिका एका कार्यकर्त्याची आहे. आणि माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते स्नेहालयामध्ये आपला व्यवसाय, नोकरी, व्याप सांभाळून काम करत असतात. आम्हाला ज्या घटना घडतात, प्रसंग घडतात, त्यातून प्रकल्प सुरू झालेले आहेत. मग ज्या वेळेला HIV आमच्यासमोर प्रसंग आला की बाधित मुलांचं महिलांचं करायचं काय, कारण कुठेही अख्ख्या देशामध्ये शेल्टर नव्हतं बाधित HIV बाधित महिला मुलांना ठेवायला. आणि आम्ही जेव्हा सरकारी लोकांना जाऊन सांगायचो की तुम्ही यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, तर ते लोक म्हणायचे की अहो, डायरियाने इतके लोक मरतात, न्यूमोनियाने इतके लोक मरतात, रोड ॲक्सिडेंटमध्ये इतके लोक मरतात, HIV किती मरतात. दुर्दैवाने काय की HIV मरणं हा फार स्टिग्मा आहे, म्हणजे ती लांछनास्पद गोष्ट समजली जाते. आणि त्याच्यामुळे जरी घरातला माणूस HIV मेला तर घरचे लोक सांगतच नाहीत की तो HIV मेला. दुसरी गोष्ट, त्याला इन्शुरन्स वगैरे मिळत नाही, त्या भानगडी होत्या सगळ्या. तिसरी गोष्ट म्हणजे ज्याला HIV होतो तो कुठल्या तरी आजाराने मरतो, कारण HIV मुळे कोणी मरत नाही. HIV मुळे जी तुमची प्रतिकार शक्ती कमी होऊन जाते, त्याच्यानंतर तुम्हाला TB होतो, हार्पीज होतं, न्यूमोनिया होतो अनकंट्रोल्ड, मग त्याच्याने माणसं मरतात. म्हणजे HIV मुळे मरत नाही, तो कुठला तरी दुसरा आजार त्याला एक कारणीभूत ठरतो, जो ज्याचं इन्फेक्शन होतं आणि जे कंट्रोल होऊ शकत नाही प्रतिकारशक्ती नष्ट झाल्यामुळे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आम्ही या गटातल्या लोकांना सुद्धा बरोबर घेऊन आता पहिलं आमचं वसतिगृह आम्ही सुरू केलं 92-93च्या दशकामध्ये. आणि आज तर आम्ही त्यांच्यासाठी एक सुसज्ज हॉस्पिटल चालवतो, केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. आता पहिल्या एवढी त्याची गरज नाही राहिली, HIVची भीती कमी झालेली आहे समाजातली, आणि म्हणून आता आम्ही त्याला जनरल हॉस्पिटल केलं. आणि ते क्वालिटी मेडिकल सर्व्हिसेस इन अफोर्डेबल प्राइसेस, परवडणाऱ्या दरात चांगल्या गुणवत्तेच्या सुविधा सर्वांना, असं त्याचं आता मोटो ठेवलंय. आता आम्ही डोळ्याच्या सर्जरी तिथे करतो, कॅटरॅक्टच्या 6,000 रुपयात कॅटरॅक्टची सर्जरी. आणि HIV बाधित रुग्ण असेल तर त्याच्याकडनं 15,000 रुपये आम्ही घेतो, कारण बाधित रुग्णांना कुठल्याही वैद्यकीय सुविधा सहजपणे मिळत नाहीत. आता आपण खूप प्रगतीच्याकडे बघू शकतो. आपल्या देशामध्ये एक चकाकणारा भारत आहे. मग आपण सांगतो आम्ही चंद्रावर पोहोचलो, आता आम्ही अवकाशयान पाठवतोय, आता आम्ही इतकं भारी अण्वस्त्र तयार केलंय. बरोबर आहे, आम्ही खूप भारी भारी पूल बांधलेत, खूप भारी रस्ते केलेत, गुळगुळीत, इकडून तिकडं 2 तासात, इकडून तिकडं 5 तासात. खरं आहे, ते प्रगती केलेली आहे, हे कोणी नाकारूच शकत नाही. पण दुसऱ्या बाजूला काय आहे, HIV बाधित पेशंटचा दात सुद्धा कोणी काढत नाही, HIV बाधित महिलेची सिझरिन कोणी करत नाही, तिची MTP कोणी करत नाही, तिची सर्जरी कोणी करत नाही. म्हणजे दुसऱ्या बाजूला काय की आम्ही आजही एकीकडे या सगळ्या जातीच्या धर्माच्या दलदलीत पण आपला पाय फसलाय, आपण पहिले भारतीय अजून झालेलोच नाही. आणि दुसरं म्हणजे ज्यांना आजार आहेत त्या लोकांना आपण अतिशय हीन वागणूक देतो, त्यांच्याशी भेदभाव करतो, त्यांना त्यांचे मानवी अधिकार आणि भारतीय म्हणून असलेले अधिकार सुद्धा आपण देत नाही. आणि आपला जर ते मिळत नाहीत त्यांना, तर आपल्या सिव्हिल सोसायटीने काहीतरी दबाव आणला पाहिजे. पण आपण सगळेजण आपलं आपलं बघण्यामध्ये इतके मशगूल आहोत की आपण म्हणतो जाऊ द्या, तो त्याचं बघेल, मी माझं बघेल. कारण माझ्यावर आलं तेव्हा तो कुठं आला, प्रत्येकजण हेच म्हणतो. जेव्हा माझ्यावर प्रसंग होता तेव्हा तो आला का, मग आता तो मरतोय तर मी कशाला जाऊ. तर अशा प्रकारे आपण एकमेकाचं रिव्हेंज घेत असतो.
आणि मग आपल्याला माहिती आहे गांधीजींचं प्रसिद्ध वाक्य, अन आय फॉर अन आय विल मेक द होल वर्ल्ड ब्लाइंड. तुम्ही जर सारखे एकमेकाचा डोळा फोडत बसले तर एक दिवस सगळं जग हे आंधळं झालेलं असेल. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर HIV काम आमचं खूप सुंदर सुरू झालेलं आहे. मी हिम्मतग्राम तयार केलं, त्या ठिकाणी त्यांना शेती, दुधाचा व्यवसाय शिकवण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या व्यवसाय सोडणाऱ्या महिला आहेत, सोडू इच्छिणाऱ्या महिला आहेत, त्यांचं योग्य पुनर्वसन तिथं केलं जातं. त्याचप्रमाणे आमचं ॲडॉप्शन सेंटर आहे, कारण कितीतरी माता, अल्पवयीन माता आमच्याकडे येत असतात. 12.5 वर्षापासूनच्या माता येतात आणि त्यांच्या आता पॉक्सो नावाचा कायदा झाला 2012 साली. त्याच्यामुळे 18 वर्षाच्या आतली कोणती मुलगी जर गर्भवती असेल, प्रेग्नंट असेल, तर ती ज्याच्यामुळे ती प्रेग्नंट आहे त्या व्यक्तीवरती बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल होतात. आपल्याकडे सामाजिक प्रथा असतात. आपल्याकडे काही समाजांमध्ये अल्पवयात लग्न लावण्याची पद्धत आहे. इव्हन हिंदू धर्मातल्या बऱ्याच जातींमध्ये, आदिवासींमध्ये अल्पवयात लग्न लावण्याची पद्धत आहे. त्याचप्रमाणे जर आपली मुलगी वयात आली आणि कोणाबरोबर पळून गेली तर माणूस पटकन तिला पकडतो आणि कुठल्या तरी माणसाशी तिचं लगेच लग्न लावून देतो, कारण त्या मुलीचं लग्न वगैरे ह्या गोष्टी आहेत त्याच्या प्रतिष्ठेशी त्यांनी संबंधित करून ठेवलेले असतात. आणि मग तो सांगत असतो की नाही, माझ्या दुसऱ्या पोरींचे लग्न व्हायचे नाही, दुसऱ्यांचे नाही. आपल्या देशामध्ये आजही 30% जास्त बालविवाह लागतात आणि खेड्यातले अशिक्षित लोक बालविवाह लावतात हा एक गैरसमज असून खेड्यापेक्षा शहरी झोपडपट्ट्यांमध्ये आता बालविवाहांचं प्रमाण खूप जास्त वाढलेले आहे. तर हे डोळे उघडणारे आणि सरकारनेच प्रस्तुत केलेली आणि मान्य केलेली अशी आकडेवारी आहे. मग त्याच्यावर आमचा एक उडान नावाचा प्रकल्प चालतो. आमचं ॲडॉप्शन सेंटर आहे ते भारतातलं एक सर्वोत्तम ॲडॉप्शन सेंटर आहे आणि 2019, 20, 21, 22 मध्ये आम्ही भारतात सगळ्यात जास्त दत्तक विधानं केली होती. आणि म्हणून त्याची जी स्टिअरिंग कमिटी आहे, देशाचे धोरणं ठरवणारी समिती आहे, त्याच्यावर न्यायालयाचा प्रतिनिधी तिथे काम करत होता. पुण्यात सुद्धा चांगल्या संस्था आहेत, सोफोश आहे, श्रीवत्स आहे. पण आम्ही फार प्रोॲक्टिव्हली पोहोचतो, बाळांपर्यंत पोहोचतो, मातांपर्यंत पोहोचतो, त्यांना मदत करतो. आणि जेवढ्या मुलांचं पुनर्वसन केलं आम्ही, त्यापेक्षा आम्ही सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांच्या आयांचं पण आम्ही पुनर्वसन केलं. कारण बहुतेक ठिकाणी होलिस्टिक अप्रोचनी काम होत नाही. म्हणजे फक्त मुलाचं पुनर्वसन केलं जातं एखाद्या सक्षम कुटुंबात, पण आईचं पुनर्वसन केलं जात नाही. मग आई पुन्हा दुसऱ्या वर्षी एक बाळ घेऊन परत संस्थेच्या दारामध्ये किंवा प्रेग्नन्सी घेऊन उभी राहते. आणि आपल्या उच्च नीतिमूल्यांबद्दल आपल्याला खूप अभिमान असतो आणि आपण खूप अभिमान असतो. खूप लोक नाही का म्हणजे आम्ही म्हणजे फार ग्रेट, पण आपल्याला माहिती आहे का की आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगणं, धर्माचा अभिमान बाळगणं फार चांगली गोष्ट आहे. पण जेवढे अल्पवयीन मुली गर्भवती आमच्याकडे येतात त्याच्यामध्ये कुटुंबातल्या व्यक्तीकडून गर्भवती झालेल्या मुलींची संख्या सगळ्यात जास्त असते. सख्खा भाऊ, सख्खा बाप, सख्खा मामा, सख्खा आजोबा यांच्याकडनं मुली प्रेग्नंट असतात. आणि हे वास्तव आहे, जे सिद्ध होणारं वास्तव आहे, कारण गुन्हेच दाखल केलेले आहेत त्या प्रकरणांमध्ये. तर आता आपल्या समाजाची ही दुसरी पण एक बाजू आहे. तर आपल्या संतांनी सांगितले डोळे उघडा आणि त्या डोळे उघडून जे आपल्याला दिसतंय त्याच्यावर काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह रिस्पॉन्स द्या. नुसतंच हे वाईट आहे असं नाही व्हायला पाहिजे, तरी पण आम्ही खूप थोर आहोत, हे सगळं काय आहे की वास्तव नाकारण्याचा भाग असतो. पण आपण कोंबडा झाकून ठेवल्याने काही सूर्य उगवायचा राहत नाही, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. तसं आहे की आपण ज्या दिशेनं चाललो आहोत, आपण म्हणजे आपण सगळे, तुम्ही, आम्ही, आपला सगळा समाज आजूबाजूचा, त्याचा जर विचार आपण केला तर आपल्याला ह्याच्यामध्ये काही ना काही नागरिक म्हणून कृती करण्याची खूप आवश्यकता असते. आम्ही ती केली आणि आमचं स्नेहांकुर ॲडॉप्शन सेंटर या विषयात खूप चांगलं काम करतंय. नगर जिल्ह्यात, आजूबाजूच्या मराठवाड्यातल्या बीडसह 3-4 जिल्ह्यांमध्ये आम्ही जास्त काम करतो. आमचं एक युवा निर्माण नावाचा प्रकल्प आहे. आम्ही तरुण लोकांना प्रेरणा देण्याचं काम करतो, ज्याच्यामुळे त्यांना, कारण 150 कोटी लोकसंख्या आहे, एवढ्या लोकसंख्ये प्रश्न अफाट आहेत. आणि आता सरकार खूप घोषणा करते, खूप योजना आणते, तरी लोक उपाशी काय, तरी लोक बेरोजगार काय, तरी लोक दुःखी काय, तरी उपचार का मिळत नाही, तरी भेदभाव का होतो, ह्याची काही उत्तरं मिळत नाही. तर आपल्याला याची उत्तरं स्वतःला नागरिक म्हणून शोधायला लागणार आहे. ती सरकारच शोधेल, सरकारच बघेल असं नाही होऊ शकत. आणि आपल्या देशामध्ये नागरी समाजाच्या सहभागाशिवाय मोठे सामाजिक प्रश्न सुटणार नाहीत. आपल्या देशातले खरे प्रश्न सामाजिक आहेत आजही, लक्षात ठेवा. आर्थिक प्रश्न आहेत, पण खरे प्रश्न सामाजिक आहेत. आणि त्या खऱ्या सामाजिक प्रश्नांची सोडवणूक आपण फार सुपरफिशियली करतो आहोत. त्याला ॲक्नॉलेज करण्याची आपली मानसिकताच राहिली नाही. आपण असं समजतो की नाही झालेलं आहे सगळं, आता भारत एक महान राष्ट्र ऑलरेडी होऊन गेलेले. खरंच झालंय का?
झाला असेल तर आजही अशा अल्पवयीन मुली घरातल्या माणसांकडून प्रेग्नंट होऊन का येतात आणि त्यांना का सांभाळत बसावं लागतं आणि साक्षीदार पंच या समाजामध्ये का मिळत नाही आजही. चांगले लोक म्हणतात ते आमचं काम नाही, असा समाज इथं का आहे, ह्याची उत्तरं पण आपल्याला डोळसपणाने द्यायला लागतील आणि धाडसाने द्यावी लागतील, तर आपल्या पुढच्या पिढ्यांचं भविष्य उत्तम राहणार आहे. त्याच्यानंतर आमचा एक स्नेहाधार नावाचा प्रकल्प आहे, जो समस्याग्रस्त कुठल्याही डोमेस्टिक व्हायलन्स आणि इतर केसेसमध्ये जे आमच्याकडे खूप केसेस यायचा, त्याला प्रतिसाद म्हणून आम्ही 93 साली सुरू केलेला प्रकल्प आहे. आम्ही त्या महिला आणि पुण्यामध्ये सुद्धा कात्रज भागामध्ये तो प्रकल्प आमचा सुरू आहे. आपल्याला शक्य असेल त्यांनी जरूर तिथे भेट द्या. इथे आमचे शशिकांत सातभाई आले, ते पुण्यामध्ये असतात, पुण्यात काम करतात. डॉक्टर प्रकाश शेठ आले, पाठीमागं बसतात, पुण्यातले नामवंत डॉक्टर आणि क्रीडापटू आणि सामाजिक कार्यकर्ते. ह्या लोकांच्या सोबत तुम्हाला त्या प्रकल्पाला सुद्धा भेट देता येईल किंवा त्याच्यात काही सहभाग घ्यायचा असेल तर सहभाग घेता येईल. त्यानंतर आमचा एक प्रकल्प जो आहे तो म्हणजे बालभवन. आम्ही नगरच्या 8 झोपडपट्ट्यांमध्ये सगळ्या तरुण तिथल्या बालकांसोबत काम करतो. त्यांना तो एक शैक्षणिक इथे पण शोभा भागवतांचं बालभवन होतं. ते शोभाताई वारल्या काही दिवसांपूर्वी. त्याही आमच्या इथे येऊन गेल्या होत्या नगरला आणि त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. पण थोडं आमचं स्वरूप वेगळं आहे. आमचा जो प्रकल्प आहे तो झोपडपट्टीतल्या मुलांसाठी आहे आणि त्यांना शिक्षणपूरक उपक्रम त्यांच्यासाठी आम्ही राबवतो. साधारणपणे 2000 मुलं वेगवेगळ्या झोपडपट्ट्यांशी कनेक्ट आहेत. त्यातल्या एका झोपडपट्टीमध्ये आम्ही स्लम रिडेव्हलपमेंटचं काम घेतलंय. म्हणजे 300 चौरस फूट जागा एका कुटुंबाला फक्त 1 लाख रुपये. त्याच्यात PMAY चे पैसे आहेत, शासनाचे निधी आहेत आणि आम्ही समन्वय करून आणि समाजातनं निधी गोळा करून हे काम पूर्ण करतोय. कारण आज सगळ्यात स्वस्त PMAY योजनेतलं जे घर असतं त्याची किंमत 9 लाख रुपये आणि त्याच्यामध्ये त्या माणसाचं कॉन्ट्रीब्युशन साधारणपणे 6.5 लाखाचं असतं. वरचे पैसे त्याला PMAY मध्ये मिळतात. आज एवढे पैसे भरण्याची शक्तीच नाहीये गरीब माणसातून झोपडपट्टीतल्या माणसात आणि म्हणून शेकडो घरं रिकामी पडलेली आहेत. ही वस्तुस्थिती आपल्याला माहिती नसेल, पण ती मी आपल्याला सांगतोय की घरं विकत घेऊच शकत नाहीत. लोकांची आर्थिक क्षमताच नाहीये ती. तर एकीकडे गरिबी वाढते, एकीकडे घरं पडलेत, एकीकडे लोकांना राहायला घरं नाहीत. अशी एक विचित्र स्थिती आहे. पण आम्ही त्याच्यावर एक चांगला कन्स्ट्रक्टिव्ह रिस्पॉन्स म्हणून मार्ग काढलाय आणि आम्हाला वाटतंय की जागोजागी लोक घेऊन प्रेरणा घेतील आणि अशी कामं सुरू करतील. आमचे कम्युनिटी रेडिओ स्टेशन आहे, तर ते गरिबांचं फेसबुक आहे. सगळे जे वंचित समुदायाचे लोक आहेत तर ते काम धंदा करता करता रेडिओ ऐकतात, सामाजिक संदेश ऐकतात, कायद्यांबद्दल माहिती घेतात, शासकीय योजनांबद्दल समजून घेतात आणि प्लस करमणूक असतेच. आणि त्याचे संचालक म्हणून श्री भूषण देशमुख ज्येष्ठ पत्रकार आहेत, इतिहासतज्ञ आहेत, ते इथं काम करतात. ते पण आज इथं आलेले आहेत. आणि त्याचबरोबर स्नेहालयाने आपल्यासोबत एक शाळा सुरू केली, कारण आमच्या मुलांना चांगल्या प्रकारची वागणूक शाळांमध्ये मिळत नव्हती. दर्जेदार शाळा प्रवेशच देत नव्हत्या, कारण दर्जेदार शाळा म्हणायचे की आम्ही मुलांना शुभंकरोती शिकवतो आणि तुमचे मुलं आले तर आमचे मुलं चायला मायला म्हणायला लागतील. खरं तर आता मोबाईलमुळे त्यांचे मुलं कुठे गेले ते त्यांनाच माहीत नाहीये. त्यांनी पाहिलं तर त्यांचे डोळे पांढरे होतील मोठ्या मोठ्या शाळांमध्ये. संस्कार आता संस्थांमध्ये शिल्लक आहे, कारण मोबाईल संस्थांमध्ये मिळत नाही मुलांना आणि TV एका लिमिटेड टाइम पुरताच बघायला मिळतो. आज घरातल्या मुलांना संस्कार द्यायचा प्रयत्न केला तर आपण पाहतो रोज बातम्या की मोबाईल हिसकून घेतला म्हणून 13 वर्षाच्या मुलांनी फॅनला टांगून आत्महत्या केली. रोज बातम्या आहेत. काय सगळं? आम्ही एका विषयात अजून काम करतो, ते म्हणजे बाललैंगिक शोषण आणि मुलांचे प्रश्न. आज आपल्या देशामध्ये आपण करोनामध्ये प्रत्येक मुलाच्या हातात मोबाईल दिला आणि आपल्याला माहिती आहे का की 8 ते 12 वयोगटातले बहुतांश मुलं त्याच्यावर सगळं पोर्नोग्राफी बघत असतात. आणि करोनाची लाट गेली, करोनाला आपण पॅन्डेमिक म्हणतो, तसे आपल्या देशामध्ये लहान मुलांच्या मधले हे पोर्नोग्राफीचं पॅन्डेमिक आलेलं आहे. आणि ते कुठनं येतंय पोरांमध्ये? तो पोरा त्यांच्या बहुतेक जण सांगतात आमच्या आई वडिलांचेच आम्ही पाहतो मोबाईल, कारण त्याच्यात ते रेकॉर्ड सापडतं त्यांनी काय बघितलेलं आहे. त्या अभ्यासाला एकच मोबाईल असतो. आई वडील त्यांचं वापरून झालं पोराला देतात, पोरं बघतात आई वडिलांनी काय पाहिले, पोरं तेच करतात. पॅन्डेमिक आला, त्याच्यातून किती मोठं सेक्सटॉर्शन नावाचा प्रकार होतोय, म्हणजे लैंगिक अत्याचार वेगवेगळ्या प्रकारचे. समाजाचं चित्र वास्तव काय आहे त्याचं तुम्ही डोळे उघडून पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपण ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेलो आहोत आणि त्याचा स्फोट झाल्यावर त्याचे बळी आपणच असणार आहेत आणि आपण आपली पुढची पिढी पण असणार आहे. ह्याच्यात आम्ही काम करतो. आम्ही एक मानस ग्राम नावाचा प्रकल्प सुरू केला, जिथे रस्त्यांवरचे स्किझोफ्रेनिक बेवारस पेशंट आम्ही आणतो, बरं करतो आणि त्यांना परत त्यांच्या घरी पोहोचवतो आणि 2 वर्ष त्यांना मोफत औषधं देतो.
एक डॉक्टर भरत वाटवानी म्हणून याच्यात आमचे पार्टनर आहेत, मेंटॉर आहेत. त्यांची एक श्रद्धा रिहॅबिलिटेशन सेंटर नावाची संस्था आहे. मग इथे मुक्तांगण सारखं एक मनोबल नावाचं डिॲडिक्शन सेंटर आम्ही उभं करतोय. हळूहळू ही कामं सुद्धा उभी राहत आहेत. हिम्मतग्रामचं मी तुम्हाला सांगितलं, आम्ही कर्जत तालुक्यात, शहापूर तालुक्यात, ठाणे जिल्ह्यात 40 एकर जागेमध्ये जंगल करतोय आणि तिथे कातकरी लोक आहेत, त्यांना एक रोजगार, त्यांची मुलं मायग्रेट होतात, त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न, असा एक प्रकल्प आम्ही तिथं करतो आहोत. इतर अनेक संस्थांबरोबर आम्ही कामं करतो. कारण आता मी तुम्हाला म्हटलं तसं की इतका मोठा समाज आहे 150 कोटींचा आणि इतके प्रश्न आहेत. आपण नेटवर्किंगमध्ये काम केलं पाहिजे आणि जे काम दुसरं काम चांगलं करत असेल एखादी संस्था किंवा व्यक्ती, ते काम आम्ही करतच नाही. उलट त्याला काय मदत करता येईल तेवढीच आम्ही करतो. कारण इतकी कामं आहेत, म्हणजे आकाश फाटलेले. तर तो करतो, आपल्याला कुणीतरी पैसे देतं म्हणून आपण तेच काम करत बसायचं, हे आम्ही कधीच करत नाही. आम्ही म्हणतो तुझं काम आहे तूच कर, आणि आमचंही कुठलं काम तू करत असलं तर ते तुला घेऊन टाक, फक्त प्रामाणिकपणे काम कर. असं नको व्हायला आम्ही कामातून मागं आलो तू वाटोळ करून टाकली. तर अशा प्रकारे अनेक संस्थांना बरोबर घेऊन आम्ही काम करतो. अनेक संस्थांना देणगीदार मिळवून देणे, त्यांचं सक्षमीकरण करणे, हे काम स्नेहालय करते. स्नेहालयाच्या शाळेबद्दल मी सांगितलं की T4 नावाच्या एका संस्थेनं स्नेहालयाच्या शाळेला जगातली 3 नंबरची उत्तम शाळा म्हणून गौरविलं. आम्ही जी शाळा काढली आमच्या मुलांना प्रवेश देत नाहीत म्हणून, ती शाळा जगातली एक उत्तम शाळा समजली जायला लागली. आता खूप प्रवेश आमच्या शाळेमधले वाढलेत, बाहेरचे लोक पण तिथं यायला लागले. त्याला जोडून कौशल्य विकासाचे कोर्सेस आम्ही मुलांना शिकवतो. कारण बाहेर पडल्यावर त्यांना स्वतःला एक्सप्लोअर करता येते, त्यांना काय आवडतं काय नाही आवडत, या दृष्टीनं या सगळ्या उपक्रमांमध्ये मी काही मोजक्या उपक्रमांची महत्त्वाच्या तुम्हाला माहिती दिली. मी स्पर्धा परीक्षा केंद्रांबद्दल काहीच सांगत नाहीये, तो एक आमचं काम चाललेलं आहे. मग आमच्या बाकी इतर संस्थांविषयी 2 मिनिटं सांगतो आणि आपले काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं सुद्धा मला द्यायला आवडेल. आमच्या स्नेहालयाच्या प्रेरणेतून अनेक कामं उभी राहावीत असा आम्ही प्रयत्न केला. प्रत्येक काम काही स्नेहालयाने नाही केलं पाहिजे. तर ज्यांचे प्रश्न आहे, जे काम करू शकतात, त्यांना आम्ही प्रोत्साहित करून कामांना सुरुवात केलेली आहे. तर जसं बालभवन आहे, आता आमचं इथे संभाजीनगरमध्ये उस्मानपुरा म्हणून भाग आहे, तिथं आमचं एक बालभवन खूप चांगलं काम करतंय. बारामतीमध्ये एक बालभवन सुरू झालं. म्हणजे आमचे जे कामं आहेत ते आम्ही रेप्लिकेबल करून दुसऱ्यांनी ती करावीत म्हणून त्यांना इन्स्पायर करतो. कारण तरच आपल्या देशामध्ये प्रश्नावर मार्ग निघणार आहे. फक्त मी खूप भारी काम करतो आणि मीच फक्त भारी काम करतो, ह्यानी काही प्रश्नातनं मार्ग निघत नाही, आम्हाला माहिती आहे. म्हणून आम्ही खूप लोकांना आमचे अनुभव सांगतो, काम करायला प्रवृत्त करतो. सुरुवातीला दिव्यांगांसाठी आम्ही काम करत होतो, पण नंतर अनाम प्रेम नावाची संस्था स्नेहालय परिवारानं एस्टॅब्लिश केली. आज त्या संस्थेमध्ये 350 निवासी मुलं आहेत आणि बिब्बेवाडीमध्ये एक केंद्र चालतं आणि सगळ्या मराठवाड्यातून, ग्रामीण भागातून आलेली दिव्यांग मुलं तिथे शिक्षण घेतात. त्यांच्यासाठी सगळ्या प्रकारचे व्यावसायिक अभ्यासक्रम आमचे तिथं राबवले जातात. अंधांची शाळा आहे आणि डॉक्टर प्रकाश शेठ इथं आले. शेठ सर तुम्ही 1 मिनिट उभे राहा. पुण्यातला जो सगळा प्रकल्प आहे शेठ सर पाहत असतात. तर इथे एक सचिन खेडकर नावाचा मुलगा आला, यातला मी तुम्हाला परिचित करून देतो. आपल्याला माहिती ऊस तोडणी कामगार केवढा मोठा वर्ग आहे महाराष्ट्रातला. त्यांचे आई वडील ऊस तोडायला कारखान्यांवर जातात, त्यांच्या मागं पोरांना घेऊन जातात, मग त्या मुलांचं शिक्षण होत नाही. तुम्ही आता वाचलं असेल की ऊसतोडणी कामगारांच्या महिलांची, म्हणजे तरुण मुलींची गर्भाशय काढून टाकली जातात. कारण तो तोडीचे जे दिवस असतात ते त्यांना 4 दिवसात 5 दिवसात पाळीच्या दिवसात काम करता येत नाही. गर्भाशयच काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. प्रचंड प्रमाणावर बालविवाह लागतात. अशा समाजातल्या मुलांचं तो शेवगाव जिल्हा नगर इथं हॉस्टेल चालवतो आणि स्वतःचं चरितार्थ तो फॅब्रिकेशनची कामं करून करतो. एक मुलगा आहे अनंत झेंडे, तो 200 फासेपारधी मुलांचं एक घर चालवतो. त्याचं नाव आहे विद्यार्थी सहाय्यक समिती. 15 एकर जागेमध्ये तो शेतीचे प्रयोग, पारधी कम्युनिटीचं पुनर्वसन करतो. एक स्नेहप्रेम नावाची संस्था आहे, ती फारुख बेग नावाचा मुलगा चालवतो. त्याच्या संस्थेत एकही मुस्लिम मुलगा नाही, सगळे भटके, विमुक्त, दलित, आदिवासी मुलं आहेत आणि तिथं तो काम करतो. आता ह्या ज्या सगळ्या संस्था आहेत त्या भागात काम करणाऱ्या, अशी अनेक नावं मी घेऊ शकतो, पण या सगळ्या संस्था म्हणजे स्नेहालयाचे. आम्ही असं पाहतो की जे काम आपण करायला पाहिजे त्या ठिकाणी तिथं जाऊन ती प्रामाणिकपणे काम करणारी धडपडी मुलं म्हणजे स्नेहालयाचे. आणि म्हणून स्नेहालय त्यांची पाठराखण करतं, त्यांच्या पाठीशी उभं राहतं. आणि एक मोठा समूह महाराष्ट्रामध्ये असा सेवा संस्थांचा उभं करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि मग सायकल यात्रा आम्ही नगर ते नोआखाली काढली. 150 मुलांना आम्ही 58 दिवस घेऊन गेलो सायकलवर आणि त्यांना जवळपास 300 पेक्षा जास्त बदल घडवणारी माणसं दाखवली. कारण तरुण लोकांना हातात तलवार दे, झेंडा दे,
जिंदाबाद म्हण आणि मुर्दाबाद म्हण यांनी काही साध्य होणार नाही. त्यांना भरपूर कन्स्ट्रक्टिव्ह कल्पना द्यायला पाहिजे की तुम्ही तुमचं जीवन अर्थपूर्ण कसं जगू शकता, तुम्ही समाजामध्ये जाऊन बदल कसा घडवू शकता. आणि हे काम करण्याचं काम आम्ही केलं आणि त्याच्यामुळे आल्यावर आता बरीच मुलं आपल्या आपल्या छोट्या छोट्या विषयांमध्ये सामाजिक विषयात काम करायला लागलेली आहेत. आणि असे जेवढे अंधारामध्ये दिवे प्रज्वलित होतील तेवढा आपल्या भारतातला अंधार हा दूर होणार आहे. आपण डोळे मिटून बसलो आणि अंधार दूर झाला अशी कल्पना करत बसलो तर त्यांनी वास्तवापासून आपल्याला पळता येणार नाही. तर आपल्या समोर एक कठीण असं वास्तव आहे, ज्वालामुखीच्या तोंडावर आपण उभे आहोत. आणि या सगळ्या संत महात्म्यांनी आपल्याला जो संदेश दिलेला आहे, सामाजिक समतेचा संदेश, समाजासाठी प्रत्यक्ष कृती करण्याचा संदेश, सगळं दंभ आणि अहंकार बाजूला ठेवून काहीतरी परमेश्वराचं काम करण्याचा संदेश, आज आत्ता आणि ताबडतोब मदत करण्याचं महत्त्व, आपण स्वतः नाही तर दुसरा करेल अशी अपेक्षा करू नये, हाही संदेश संतांनीच दिलेला आहे. आता कोणत्या संतांनी कोणता संदेश दिला आहे सांगायला तेवढा टाइम स्पेस आपल्याकडे नाही. पण ज्ञानोबा, तुकोबा, संत रामदास, संत कबीर, नामदेव आपले खरे राष्ट्रीय संत नामदेव आहेत महाराष्ट्रातले, कारण ते चालत चालत थेट पाकिस्तानला गेले. आणि प्रत्येक रस्त्यातल्या गुरु ग्रंथ साहेबापासून प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नामदेव दिसतो महाराष्ट्रातला. तर अशा अनेक संतांनी जे, एकनाथ आहेत, सगळेच आहेत, या सगळ्या संतांच्या जे काही विचार आणि संदेशाचं सार आहे ते हेच आहे की बी द चेंज यू विश टू सी इन द वर्ल्ड. तुम्ही स्वतः बदल व्हा, स्वतःला बदला. जो बदल तुम्हाला जगात पाहायची इच्छा आहे तो आधी स्वतःमध्ये केला पाहिजे. आणि हा स्नेहालय परिवाराचा हाच एक संदेश आहे. तुम्हाला सगळ्यांना मी अहमदनगरला येऊन स्नेहालय पाहण्याचं निमंत्रण देतो. तुम्ही सर्वजण ह्या मी ज्या संस्थांची नावं घेतली आणि याच्याशिवाय अनेक संस्था आहेत, तर तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट द्या, www.snehalaya.org. इथं जाऊन तुम्ही भेट द्या. गुगलवर गेलात आणि स्नेहालय अहमदनगर टाईप केले की सगळी माहिती तुम्हाला मिळेल. आणि हे काम तुम्ही भेट द्या. मग काय करायचं, काय होईल ते सगळं नंतरचा प्रश्न आहे, पण तुम्ही पहिले भेट द्या, हे खूप महत्त्वाचं आहे. भेट द्या, शक्य होईल ते करत चला. त्यामुळं भले दुसऱ्याचा काहीच फायदा होणार नाही, पण आपल्या आयुष्याला अर्थपूर्णतेचा स्पर्श होईल आणि आपलं जगणं अर्थपूर्ण होईल. जसं असतं की तुम्ही गुलाब लावता, गुलाबाची शेती करता, तुमच्या हाताला काटे टोचतात, पण तुमच्या हाताला त्या फुलांचा सुगंध सुद्धा आल्याशिवाय राहत नाही. तसंच असतं की आपण हात पुढे केला पाहिजे आणि जे करायचे ते आज आत्ताच करा, कारण कोणाचाही उद्या निश्चित नाही. मला आज या ठिकाणी हा जो सगळा प्रेरणांमधून घडलेला प्रवास आहे, आलेले अनुभव, त्याच्यावर दिलेला कन्स्ट्रक्टिव्ह रिस्पॉन्स, तुम्हाला सुद्धा प्रेरणा येत असतील सर्वांना. तुम्ही तुमच्या प्रेरणांवर सुद्धा कृती करण्याचा प्रयत्न करा, छोटीशी कृती करा. आणि तुमच्या आजूबाजूच्या कोणत्याही चांगल्या सामाजिक उपक्रमात जरूर सहभागी व्हा. आणि तुमच्यापैकी अनेक लोक आहेत हे मला माहिती आहेत, पण जे नाही आहेत त्यांनी जरूर असा प्रयत्न करा. आर्थिक मदत करण्यापेक्षा तिथं जाऊन वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. एखाद्या अनाथ मुलाला चॉकलेट देणं, कॅडबरी देण्यापेक्षा त्याच्या गालावरून हात फिरवून त्याला छातीशी घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ज्या महान गोष्टी आहेत ते करायला पैसेच लागत नाहीत, ते फुकट आहेत, पण मन मोठं लागतं आणि आपल्याला स्वतःमध्ये बदल करावा लागतो. पुन्हा एकदा मला नंदू कुलकर्णी सरांनी तुमच्याशी संवाद करण्यासाठी बोलवलं, याबद्दल मी सरांचे आणि सगळ्या आपल्या या आनंद आश्रमाचे खूप खूप आभार मानतो. आपटे कुटुंबाला अभिवादन करतो, क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडक्यांना अभिवादन करतो, समर्थ रामदासांना अभिवादन करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.